आपण आज नाम चॅप्टर बघणार आहोत मित्रांनो. कालच्या दिवशी आपण संधी हा चॅप्टर घेतला. तन्मय गुड मॉर्निंग. मराठी व्याकरण चालू आहे. नाम व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. 100% पैकीच्या पैकी मार्क पडायला पाहिजे. बरोबर. आता बऱ्याच एक्झामचे फॉर्म सुटणार आहे किंवा सुटलेले आहे, तर सर्व फॉर्म भरा आणि व्यवस्थित लक्ष द्या. तर नाम नाम कधी बघितलं तर नामचे प्रमुख दोन प्रकार पडतात. दोन प्रकार कोणकोणते? पहिला प्रकार आहे धर्मीवाचक नाम आहे. धर्मीवाचक नाम बरं का. आता धर्मीवाचक नाम मध्ये तुम्ही म्हणाल की सर मग कोणकोणते येतात? धर्मीवाचक मध्ये सामान्य नामाचा उल्लेख होतो आणि विशेष नामाचा उल्लेख होतो. सांगेल मी तुम्हाला, सर्व प्रॉपर व्याख्या सांगणार आहे. पहिला प्रकार धर्मीवाचक आणि दुसरा प्रकार आहे धर्मवाचक नाम, असा दुसरा प्रकार आहे. तर बघा, पहिल्यांदा धर्मीवाचक आपण नाम व्यवस्थित अभ्यासणार आहोत. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. काही प्रॉब्लेम आला तर SMS करायचा, प्रश्न विचारायचा. सिद्धी गुड मॉर्निंग. बरोबर. तर बघा, आता सामान्य नाव. आता सामान्य नाव कसं की आपण बघा, एखाद्याला मानव म्हणतो. मानव हे कसं सामान्य नाम आहे. मुलगी हे सामान्य नाम आहे. बरोबर ना. अजून पुस्तक सामान्य नाम आहे. वडील सामान्य नाम आहे. मुलं सामान्य नाम आहे. वड सामान्य नाम आहे. आता कुठलीही चिमणी कधी दिसलं तर आपण तिला चिमणी म्हणतो. बरोबर ना. का वेगवेगळे नाव आहे का? नाही. बरोबर. आता तुम्ही आता बघा, सिद्धी. सिद्धी मी नाव कधी घेतलं तर सिद्धी हे नाव काय झालं? विशेष नाम झालं. तर मुलगी कधी म्हटलं तर मुलगी काय झालं? सामान्य नाम झालं. बघा, तन्मय नाव कधी घेतलं तर तन्मय काय झाला की विशेष. तन्मय हे विशेष नाम झालं. विशेष ठेवलेलं आहे. तन्मय नाव आहे. हा तन्मय येतो आहे अशा पद्धतीने. तर मुलगा कधी? हा मुलगा येतोय. मुलगा म्हणजे अनेक मुलं असू शकतात. तर मुलगा हे कसं नाव झालं? सामान्य नाम. बरोबर ना. सामान्य सामान्य अर्थाने वापरले जातात. मुलगा, वडील, आई, चिमणी, गुलाब, आंबा, वाडी. बरोबर. नदी, पुस्तक. बघा, नदीचं तुम्हाला उदाहरण देतो. नदी. आता नदी कधी म्हटलं तर सामान्य नाम. पण मी कधी म्हटलं गोदावरी नदी म्हणजे पॅसिफिक नदीचा उल्लेख केला तर हे नाव काय झालं आहे? विशेष नाम झालं आहे. गोदावरी, गंगा, यमुना, सरस्वती, पंचगंगा, कृष्णा, नर्मदा, तापी. बरोबर ना. आता हे कसे नाव आहे? हे विशेष नाम आहे. जसं नाव घेतलं. आणि फक्त नदी कधी म्हटलं तर नदी कुठलं नाम आहे? सामान्य नाम आहे. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल सामान्य नाम आणि विशेष नाम. 100% तन्मय सांगेल मी. बघा, तुम्हाला सामान्य नाम विशेष नाम मधला फरक समजला असेल. सामान्य नाम आता काय काय आहे? मानव सामान्य नाम आहे. वडील सामान्य नाम आहे. पुस्तक, राक्षस, नदी, वाघ. आता वाघ. आता काल परवा तुम्ही बातमी वाचली असेल. तारा ही वाघीण इथून ते इथपर्यंत गेली. बरोबर ना. आता तारा वाघींचं नाम आहे म्हणून तारा नाव आहे म्हणून ते विशेष नाम झालं. परंतु वाघ कसाही आपल्याला वाघ दिसला तर आपण त्याला वाघच म्हणतो. बरोबर ना. हे वाघ, चिमणी, वड, गुलाब, ज्वारी, आंबा, वाडी हे कशाचे नावाचे उदाहरण आहे? सामान्य नामाचे उदाहरण आहे. तर मित्रांनो, मग सर विशेष नाम काय? आता मी नाव घेतलं इथे. तन्मय घेतलं, सिद्धी घेतलं, त्यानंतर रेवती घेतलं, सोमनाथ, रेवती, सोमनाथ हे नाव कसे झाले? विशेष नाव झालं. मुलगी कधी घेतलं असतं तर हे सामान्य नाव घेतलं असतं. बघा, प्रशांत, बकुळा, पवार, मराठी, गणित, पुणे. आता शहर कधी म्हटलं तर अनेक शहर असू शकतात. शहर हे नाव कसं झालं? सामान्य झालं. परंतु पुणे, बरोबर ना, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, नांदेड हे नाव कसे आहे? विशेष नाम आहे. भारत. आता देश कधी घेतलं तर देश हे नाव कसं झालं? विशेष नाम झालं. परंतु भारत, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, चीन हे नाव कसे झाले? हे विशेष नाम झाले. आशिया विशेष नाम आहे. कुंभ, रोहिणी, हिवाळा, तापी, सह्याद्री, पृथ्वी, मार्च. बरोबर. हिंदी, सोमवार, दिवाळी, क्रिकेट हे सर्व कशाचे नाव आले? विशेष नामाचे उदाहरण आहे. तर लक्षात ठेवायचं आहे सामान्य नाम आणि विशेष नाम. सर मग आम्ही शॉर्टकट मध्ये सांगा आम्ही कसं लक्षात ठेवा. तर बघा, एखादिक मुलगा आहे. बरोबर ना. मुलगा हे काय नाव झालं? कुठलाही मुलगा कधी दिसला तर आपण त्याला मुलगा म्हणतो.
हे नाव कसं झालं आहे, सामान्य नाम झालं आहे. परंतु हा तन्मय आहे, हा तन्मय हे नाव कसं झालं आहे, विशेष नाम झालेलं आहे. सिद्धी हे नाव कसं झालं आहे, विशेष नाम झालेलं आहे. कळालं? सामान्य नाम आणि विशेष नामामधला फरक समजलं पाहिजे, बरोबर. त्यानंतर सामान्य नामाचे मित्रांनो 2 प्रकार पडतात, समुदायवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम. सर आम्हाला समुदायवाचक नाम माहिती आहे, जे समुदायाने राहतात त्याला समुदायवाचक म्हणतात, बरोबर ना. म्हणजे पेड, पेड हे काय आहे, समुदायवाचक आहे. थवा, थवा तुम्हाला माहिती आहे, थवा कधी आपण एकटा पक्षी उडत असला त्याला पक्षी म्हणतो फक्त, परंतु थवा अनेक पक्ष्यांचा समूह याला काय म्हणतो आपण, थवा म्हणतो, बरोबर ना. रास म्हणजे गवताची जी रास लावतात त्याला काय म्हणतो, अनेक म्हणजे गवताच्या पेंड्या त्याला रास म्हणतात, बरोबर ना. चळत, बरोबर ना, पोळ्यांची चळत लावतो आपण, बरोबर ना. तुम्हाला माहिती आहे झुंबड, वर्ग, वर्ग बघा एकच विद्यार्थी असला तर तो वर्ग नाही, परंतु अनेक विद्यार्थी कधी असलं तर वर्ग. आर्मी, बरोबर ना. मिलिटरी, मिलिटरी पण कसं आहे, समुदायवाचक नाम आहे, एकवचनी अर्थाने वापरतात समुदायवाचक नाम, लक्षात राहू द्यायचं आहे. पदार्थवाचक, सर आम्हाला पदार्थवाचक माहिती, कारण आम्ही खातो, बरोबर ना, पाणी पितो, पाणी पितो पदार्थ आहे, साखर पदार्थ आहे, कापड, माती, अनेक अनेक वचन होत नाही, हे काय नाव आहे, पदार्थवाचक नाम आहे. लक्षात आलं पाहिजे तुमच्या, समुदायवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम. समुदायवाचक काय सांगितलं मी तुम्हाला, समुदाय ना आहे ते समुदायवाचक आहे, आणि पदार्थवाचक म्हणजे आता तुम्ही पाणी पिलं, चहा पिली, बरोबर ना, जेवण केलं, हे काय नाव आहे, हे पदार्थवाचक आहे. कापड आहे, माती आहे, बरोबर ना, हे काय आहे, पदार्थवाचक नाम आहे, बरोबर ना. हे होते आपले धर्मवाचक नामाचे. आणि धर्मवाचक नावाचे उदाहरण म्हणजे धर्मवाचक मध्ये काय काय सांगितलं जातं बघा. स्थिती सांगितली जाते पहिल्यांदा, क्रिया सांगितली जाते, अधिकार सांगितला जातो, व्यवसाय सांगितला जातो, मूल्य सांगितलं. म्हणजे आता स्थिती, सर मग कशी आहे स्थिती, कशी आहे, आपण म्हणतो बालपण आहे, बरोबर ना, नंतर म्हणतो तारुण्य पण आहे, नंतर म्हणतो जनन आहे, नंतर म्हणतो मरण आहे, नंतर काय आहे, वर्धक्य आहे, म्हणजे म्हातारपण आलेलं आहे. हे काय झालं, ही स्थिती झाली आहे. तारुण्य, बालपण, बाल्य, जनन, मरण आणि वर्धक्य हे स्थिती आहे. आपण क्रिया सांगतो, क्रिया कशी सांगतो बरं का, नृत्य करून घे, मग आपण लगेच नृत्य करायला लागतो. आपण म्हणतो हास्य, बरोबर ना, हसण्याची काय केलेली आहे, क्रिया केलेली आहे. नंतर झुंज, बरोबर ना, झुंज करतो, ते क्रिया आहे. धाव म्हणजे पळ, ही काय आहे, क्रिया आहे, बरोबर ना. उड्डाण म्हणजे उड, बरोबर ना, ही काय आहे, क्रिया आहे. लक्षात ठेवायचं आहे, क्रिया किंवा कृती याला तुम्हाला लगेच ओळखता येईल मित्रांनो, कारण आपण मराठी बोलतो, शिकतो, घरी पण मराठी आहे. क्रियाचे तुम्हाला लगेच ओळखता येईल, स्थिती ओळखता येईल, उड्डाण, नृत्य, हास्य, झुंज, धाव हे पण तुम्हाला ओळखता येईल. आता अधिकार, ज्यामध्ये अधिकार लपलेले आहे बघा. अधिकार म्हणजे राजशाही, राजाकडे अधिकार होते ना, आपण म्हणतो राजशाही, ते लोकशाही, बरोबर. पाटीलकी, तो घरचा पाटील होता, त्याच्याकडे अधिकार होते गाव सांभाळण्याचे. देशमुखी, बरोबर ना. मामलेदारी म्हणजे तहसीलदार, अधिकार आहे त्यांच्याकडे, बरोबर ना. हे काय आहे, अधिकार आहे. व्यवसाय, आपण जे व्यवसाय करतो, म्हणजे मी शिकवतो हा एक व्यवसाय झाला, हमाली एक व्यवसाय झाला, शेती व्यवसाय झाला, डॉक्टरकी झाला, वकिली झाला, मजुरी झाला, बरोबर ना. व्यवसाय तुम्हाला जेवढे तुमच्या मनात येतील तेवढे काय आहे, व्यवसाय आहे, बरोबर ना. लक्षात ठेवायचं आहे. आता मूल्य काय आहे, सर मूल्य पण आम्हाला माहिती आहे, बरोबर ना. बघा मूल्य म्हणजे, मूल्यमध्ये काय येतं, धुनाबळ येते, खानाबळ येते, बरोबर ना. म्हणजे आपण मेस चालवतो ते माहिती, आपण कपडे धुतो किंवा कपड्यांचा व्यवसाय करतो, त्याला काय म्हणतात, मूल्य, म्हणजे त्यातून मूल्य प्राप्त होतं. अजून लिहिणावळ येते आणि दळणावळण येतं, लक्षात राहू द्यायचं, हे मूल्य आहे, हे धर्मवाचक आहे. मग सर आता तुम्ही आम्हाला जे नावं सांगितले त्या नावांमध्ये सामान्य नाम, विशेष नाम, बरोबर ना, सामान्य नाम, विशेष नाम, विशेषण, धातू आणि सर्वनाम, हे बा हे कसे कसे ओळखले जाते. तर सामान्य नाम मी तुम्हाला सांगितले कशा पद्धतीने सामान्य नाम असते. एखाद्या पूर्णचं पूर्ण म्हणजे मुलगा सामान्य नाम झालं, मानव सामान्य नाम झालं, बरोबर ना. तशा पद्धतीने वाघ सामान्य नाम, तुमचं स्वतःचं नाव घेतलं ते विशेष नाम घेतलं, बरोबर. सामान्य नाम मध्ये, विशेष नाम मध्ये आणि
विशेषण मध्ये धातूमध्ये सर्वनामामध्ये बघा ता ई की वा आई गिरी यत व पण पणा वी नावड हे प्रत्यय लागताना सामान्य रूप होत नाही, लिंग प्रत्ययावरून ठरतात. लक्षात ठेवायचं आहे. काय काय हे नाव होताना कोणकोणते प्रत्यय लागत नाही बघा ता ई की वा आई गिरी यत व पण पणा वी नावड हे प्रत्यय लागत नाही. सर आता आम्हाला काय करावं लागेल, तुमचं काय काम आहे हे पाठ करणे. पाठ करायचं आहे तुम्हाला, मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या दिवशी वाचून घ्या म्हणून, बरोबर ना. पाठ करून घ्या ता ई की वा आई गिरी यत व पण पणा वी नावड हे प्रत्यय लागताना सामान्य रूप होत नाही, लिंग प्रत्ययावरून ठरत असते. मग लक्षात राहू द्यायचं आहे. मग सर मग आता कशा पद्धतीने आपण या बाकीच्या गोष्टी ओळखायच्या ते थोडं सांगा. तर लक्षात राहू द्यायचं आहे बघा त्यामध्ये आपण विशेष नामाचे नामाचे विशेषण उपयोग कसे होते. मग बघा आता विशेषण कसे उपयोग होते नामाचे. तर बघा आमचा पोपट काळ बघा आमचा पोपट काल सासरवाडीला गेला. म्हणजे आता सामान्य नामाचे पोपट आपण कधी बघितलं तर पोपट हे बाय विशेष नाम आहे, परंतु इथे पोपट हे कसं नाव आहे, सामान्य नाम आहे पोपट कधी बघितलं तर. परंतु आपण एखाद्या मुलाचं कधी नाव कधी ठेवलेलं कधी असलं तर आपण म्हणतो पोपट. म्हणजे आपल्याला माहिती आहे मिठू माहिती आहे ना, प्रत्येक कोणीच महाराष्ट्रातला कोणीच असा नसेल की त्याला पोपट माहित नाही म्हणून, बरोबर ना. पोपट हे आपण हिरव्या कलरचा दिसला पॅरेटी दिसला तर आपण त्याला काय म्हणतो पोपटच म्हणतो, बरोबर ना. पण या ठिकाणी पोपटाचा उपयोग कसा केलेला आहे, विशेष नाम म्हणून केलेला आहे. म्हणून इथे बघा आमचा पोपट काल सासरवाडीला गेला, या ठिकाणी पोपट काय आलेला आहे, विशेष नाम आलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे पोपट इथे एका मुलाचं नाव ठेवलेलं आहे. बघा राजू सध्या जीवाची मुंबई करत आहे. आता मुंबई करत आहे, बरोबर ना, करतोय. राजू सध्या जीवाची मुंबई बघा नामाचे विशेष उपयोग केलेला आहे. आता मुंबई कधी बघितलं तर आपण एका शहराचं नाव बघितलं होतं, ते कुठलं नाव बघितलं होतं, विशेष नाव बघत होतं. तर इथे जीवाची मुंबई करणे म्हणजे धडपड करतोय तो स्वतः जीवन जगण्यासाठी. लक्षात राहू द्यायचंय. बघा आमच्या वर्गात 30 पाटील आहे. आता पाटील कधी बघितलं तर पाटील सुद्धा हे सामान्य नाम आहे, बरोबर ना. आता सामान्य नाम म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाटील आहे, बरोबर ना. आपण मग काय म्हणतो डायरेक्ट असं असं म्हणतो का 30, आता 30 जणांना मग 30 पाटील आहे, त्याला काय अर्थानं वापरलं आपण, विशेष अर्थानं वापरलेलं आहे. बघा चैतन्य वर्गात नेहमी खोड्या करतो. इथे चैतन्य हे कधी म्हटलं तर चैतन्य म्हणजे सुख समृद्धी चैतन्य, बरोबर ना. माणुसकी हे नाव कसे झाले, हे आपले भाववाचक नाम झालेले आहे. तर या ठिकाणी चैतन्य हे कसे वापरलेलं आहे, विशेष अर्थाने वापरले आहे. म्हणून इथे चैतन्य एका मुलाचं नाव आहे, म्हणून इथे म्हटलेलं आहे चैतन्य वर्गात नेहमी खोड्या करतो. बघा आमच्या तालुक्यात फार चोऱ्या झाल्या. फार चोऱ्या झाल्या म्हणजे अनेक चोऱ्या झालेल्या आहे. बघा तिची किती बाळांतपणे झाले, तर बाळांतपण एक होतं आणि बाळांतपणे अनेक होतात. म्हणून इथे सामान्य नाम हे विशेष अर्थाने वापरलेलं आहे. नंतर ती मुलगी आहे. आपण कधी बघितलं तर आपण एक अक्षर म्हणून वापरतो, पण इथे ला काय म्हणून वापरलेलं आहे, विशेष अर्थाने वापरलेलं आहे. तर असे नामाचे विशेष उपयोग केले जातात. आणि तुमचे मित्र पण काही असतील की त्यांचे नाव असेच आहे, बरोबर ना. हम्म. आता उदाहरणार्थ मगर. मगर कधी बघितलं तर हे नाव कसं झालं बरं का, सांगा कसं झालं. सर मगर हे बाय हे सामान्य नाम झालं, परंतु आमच्या मित्राचं नाव मगर आहे, मग आम्ही म्हणतो तर मगर कार मुंबईला गेला, बरोबर ना. मग आता मी त्याला कशा अर्थाने वापरलेलं आहे, विशेष अर्थाने वापरलं का, बरोबर ना, विशेष अर्थाने वापरलेलं आहे. लक्षात राहिलं पाहिजे. परत बघा साधित नामे कोणकोणते आहे, मग साधित मध्ये काय काय येतात बघा, विशेषण साधित येतात, धातू साधित येतात आणि अव्यय साधित येतात. विशेषण साधित सर म्हणजे त्याला विशेषण लागतं का मित्रांनो, 100% ना. बघा ना विशेषण कसे लागले, श्रीमंत. आता हे एक नाव झालं, आपण काय म्हणतो श्रीमंतांना पैशाचा गर्व असतो, आपण असं म्हणतो. त्यांना काय लागलेलं आहे, त्याला विशेषण लागलेलं आहे.
म्हणून हे नाव कसं झालं, विशेष साधित. या नामाने, श्रीमंत नावाने काय केलंय, त्यांना विषय लागून संग त्याला विशेष साधित बनवलेलं आहे. परत बघा, म्हाताऱ्या. म्हाताऱ्या इथे म्हाताऱ्याला आपण काय लावलेलं आहे, ऱ्याला ला काय लावलेलं आहे, आपण विशेष लावलेलं आहे. म्हणून हे विशेषण साधित. सिंगल नाव कधी विचारलं तर हे काय झालं, विशेष नाव झालं, बरोबर ना. परंतु त्याला साधलं कधी, तर त्या नावाला काय झालं, विशेषण साधित. बघा, सुंदर, सुंदरांना. इथे बघा, लबाड, लबाडाचे, चे याला काय लावलं, विशेषण. म्हणून याला मेन नामाचे विशेषण साधलं म्हणून त्याला विशेषण साधित नाव म्हणतात. गरीब, आपण विशेषण काय लावलं, बांना, म्हणजे गरीबांना आपण, म्हणून हे नाव काय झालं, विशेषण साधित. तुम्हाला प्रश्न विचारला जातो. मग विशेषण साधित झाल्यानंतर आता धातू. धातू काय काय लागलेला आहे, आता आंब आहे, थांब आहे. थांबला काय आपण कोणाला पण म्हणतो, थांब, बरोबर ना. आता हे झालं आपलं नाव झालं, म्हणजे याला आपण काय म्हटलं, थांब म्हटलं. नंतर त्याला धातूने साधलं काय, मग थांबा. हे काय झालं, धातू साधित. धातू साधलाय, आ धातू लागलेला आहे. इथे वाग, बघा, वागणे, ने धातू लागलाय. कर, इथे कर, धातू लागलेला आहे. इथे जेवण, जेव आपण म्हणतो, जेव. नंतर काय म्हणतो, जेवण. हे काय झालेलं आहे, न हा धातू लागलेला आहे. खा, खा म्हणतो आपण, खा. नंतर खाऊ, बरोबर ना, त्याला धातू लागलेला आहे. दे, देणाऱ्याने, आपण म्हण आहे ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता एक दिवस घेणाऱ्याचे, देणाऱ्याचे घेणाऱ्याने हात घ्यावे, असं म्हण आहे, बरोबर ना. दे, मग देणाऱ्याने हे काय लागलं, विशेषण लावलं. इथे अव्यय लागलेलं आहे बघा, म्हणून याला अव्यय साधित म्हणतात. आमचे, आहो. आहो आपण अव्यय लावलं. आपण बघा, बायका कधी नवऱ्याला नाव घेऊन बोलता का, आहो म्हणता, बरोबर ना. तुमच्यापैकी कोणाचं लग्न झालं नाही, परंतु आपले आई वडील बघा काय म्हणतात, आहो, काहो, बरोबर ना. का म्हणता, डायरेक्ट नाव घेता का, नाही सर, नाव नाही घेता. आणि ते तुम्हाला माहिती आहे, म्हणजे याला काय साधलेलं आहे, अहो. हा इथे काय आला, नाव न घेता त्याला अव्यय साधलेला आहे. बघा, आमचा संघ जिंकल्याने आमची वाह वाह झाली. वाह वाह, तुम्हाला नाव दिसतंय का, विशेषण दिसतंय का, नाही सर. हे काय आहे, अव्यय लागलाय, बघा, काय वाह वाह झालेली आहे. तर ह्या पेजवर मी तुम्हाला काय काय सांगितलं मित्रांनो. पहिल्यांदा इथे धर्मीवाचक मध्ये आणि धर्मवाचक, नंतर सामान्य नाम तुम्हाला ओळखता येईल, विशेष नाम ओळखता येईल, समुदायवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम. त्यानंतर स्थिती, क्रिया, अधिकार, व्यवसाय, हे. नंतर सामान्य, विशेषण, विशेष नाम, धातू, सर्वनाम, ताई, किंवा, आई, गिरी, यत व पणा, नि, नावळ, हे प्रत्यय लागताना सामान्य रूप होत नाही. लिंग कशावरून ठरते, प्रत्ययावरून ठरते. त्यानंतर साधित नामे म्हणजे साधलेले नाम, श्रीमंताला विशेष साधलेलं म्हणून श्रीमंतांना झालं. धातू साधिक, थांबला, आ लागला, थांबा झालं. अव्यय, डायरेक्ट नाव घेत नाही असं सांगितलं, बरोबर ना. हे झाले नामाचे प्रकार. विसरायचं नाही, काही प्रॉब्लेम आला तर विचारायचं आहे. सर मग आता तुम्ही नाम सांगितले, मग आता लिंग सांगणार आहे का, बरोबर आहे. लिंग, तुम्हाला लिंग माहीत आहे, बरोबर ना. सर आम्हाला, तुम्हाला कुठलेही फॉर्म कधी भरायचा असला तर पहिल्यांदा लिंग विचारतात. काय विचारतात, मेल आहे का फिमेल आहे, बरोबर ना. स्त्रीलिंगी आहे का पुलिंगी का नपुसकलिंगी आहे, बरोबर ना. सर आम्हाला काही जे अक्षर असतात ते स्त्रीलिंगीमध्ये असतात, काही नाही, भरपूर स्त्रीलिंगीमध्ये, भरपूर पुलिंगीमध्ये, काही नपुसकलिंगीमध्ये, आणि काही जे असतात ते स्त्रीलिंगी आणि नपुसकी लिंगीमध्ये, दोन्ही मध्ये वापरले जातात. आणि काही जे असतात तिन्ही लिंगामध्ये वापरले जातात. सर मग कशा पद्धतीने वापरले जातात आम्हाला सांगायचं आहे. बघा, आपण ज्या वेळेस म्हणतात तो आला, तो म्हटलं म्हणजे काय आलेला आहे, तो प्रशांत आलेला आहे, आपण काय म्हणतो, तो काय आहे, पुलिंग आहे. ती सीमा आलेली आहे, आपण काय म्हणतो, स्त्रीलिंगी आहे, ती लावलेला आहे. तो, ती, ते, त्यावरून पण लक्षात ठेवलं तरी चालेल, बरोबर ना. मग बघा, आपण संध्याकाळ, आता इथे संध्याकाळ आहे, आपण तो संध्याकाळ म्हणतो का, नाही सर, आपण काय म्हणतो, ती संध्याकाळ. म्हणजे संध्याकाळला आपण कुठल्या अर्थाने वापरतो, स्त्रीलिंगीने वापरतो. संधी, आपण म्हणतो तो संध्या, तो संधी साधली आहे असं म्हणतो का आपण, नाही सर.
ती संधी साधली आहे. म्हणजे इथे कुठल्या अर्थाने वापरले? बरोबर ना? कुठल्या अर्थाने वापरले मित्रांनो? सर या ठिकाणी स्त्रीलिंगी अर्थाने वापरलेले आहे. बरोबर ना? आपण काय म्हणतो बघा, बाग, बरोबर ना? बागला आपण काय म्हणतो? तो बाग म्हणतो ना, बरोबर ना? इथे बाग कधी बघितलं तर लक्षात ठेवायचंय पुल्लिंगी व स्त्रीलिंगी दोन्ही अर्थाने वापरलं जातं का? बाग, वेल, म्हणून बघा, लसूण, तो लसूण म्हणतो आपण, तो तोरा म्हणतो, ती मजा म्हणतो, बरोबर ना? ती मजा म्हणतो, ती विना म्हणतो, ती वेळ म्हणतो, ती तांबाखू म्हणतो, तो ढेकर म्हणतो, तो ढेकरला ती म्हणताने, ती व्याधी म्हणतो, मध म्हणतो, आणि तो मगर म्हणतो. बरोबर ना? लक्षात राहू द्यायचंय, हे पुलिंगी आणि स्त्रीलिंगी नामाचे उदाहरण आहे. बरोबर ना? लक्षात ठेवायचंय पुलिंगी स्त्रीलिंगी नामाचे कालकालक्षामध्ये तुम्ही म्हणून बघा, सर अजून आम्हाला व्यवस्थित सांगा पुलिंगी स्त्रीलिंगी काय काय येतं. तर पुलिंगीमध्ये बघा मित्रांनो, पुलिंगी तो वापरला की पुलिंगी म्हणजे तो मासा, तो किडा, तो साप, तो सरडा, ती सुरवंट, तो उंदीर, सॉरी, तो सुरवंट, तो सुरवंट. लक्षात ठेवा, तुम्ही ती म्हणाल पण हे पुलिंगी बर का, लक्षात ठेवा. आपण कावळाला ती कावळा म्हणतो का? नाही सर, आम्ही ती नाही म्हणत, आम्ही काय म्हणतो? तो कावळा म्हणतो. तो कावळा, तो पोपट, तो गरुड, तो तोळ, तो डास, हजार लाखो उदाहरणे असते. तो ढेकून, तो ससा, तो पक्षी, तो मगर, तो गीच, गिव, तो बेडूक, तो मुंगळा, ती म्हणतो का? नाही. आपण यांना असे भरपूर उदाहरणे मित्रांनो, एखादिक लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, किती उदाहरणं असे आपल्याला देता येऊ शकतात. त्यामुळे इथे लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, इथे तो झाला. आता तिला बघा, आता आपण कसं म्हणतो? ती म्हणजे स्त्रीलिंगी आलं. ती पाल, ती ऊ, ती घार, ती घोरपळ, ती जळू, ती मैना. बरोबर का? तो मैना म्हणतो आपण? नाही सर, आम्ही तो मैना वापरत नाही. आम्ही काय वापरतो? ती मैना वापरतो. नम्रता, लक्षात आहे का? नम्रता, लक्ष द्यायचंय, मराठी व्याकरण घेतोय. बरोबर ना? आपण काय वापरतो? ती मैना, ती सुसर, तो सुसर म्हणतो का रे? नाही, तो सुसर म्हणत नाही. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ती पिसू, आपण काय म्हणतो? ती नम्रता. बरोबर ना? ती म्हणतो आपण, म्हणजे हे काय वापरलं? काय वापरले? स्त्रीलिंगी नाम वापरलेले, लिंग ओळखायला वापरलेलं आहे. ती अनुराधा, अनु म्हणतो आपण, ती अनुराधा, ती म्हणतो. बरोबर ना? म्हणजे हे काय अर्थानं वापरलेलं आहे? स्त्रीलिंगी अर्थानं वापरलेलं आहे. सर आम्हाला ओळखता येतं हो, आम्ही लगेच लावून बघतो ती आहे का तो आहे. बरोबर ना? स्त्रीलिंगी पुल्लिंगी आम्हाला ओळखता येतात. बघा ना, ती जळू, ती मैना, ती सुसर, ती पिसू, ती बघा, ती किड, ती मुंगी का? तो मुंगी म्हणतो आपण? कोणीच म्हणत नाही. आपली भाषा आहे, आपण बोलतो, आपण तीच म्हणतो. बरोबर ना? ती मुंगी म्हणतो आपण. येतंय लक्षामध्ये? हो माझ्या मित्रांनो, लक्ष द्यायचंय सर्वांनी. मागे बसलेले, पुढे बसलेले, प्रत्येकाने लक्ष द्यायचं आहे. बरोबर ना? आपण ती, इथे मुलं कन्फ्युज होऊ शकतात. भालू, भालू हे हे नाव आहे, आपल्याला असं वाटू शकतो तो भालू असं म्हणू शकतो. परंतु ती भालू म्हणता बरं का, लक्षात ठेवा. तांब, ती तांब वापरतो. ती गोचिड, बरोबर ना? ती कोचडी, ती पिपीलका, ती घोणं, हे आपण वापरतो. आपल्याला कळालं. तो ती सर मला वापरता येईल, 100% वापरता येईल मित्रांनो. त्यानंतर काही जे नाम आहे ते पुलिंगी आणि नपुसकी लिंग दोन्ही अर्थाने वापरले जातात. नपुसकी लिंग म्हणजे उदाहरणार्थ बघा, पुलिंग, आता गाव, आपण काय म्हणतो? तो गाव, तो गाव म्हणजे एका स्पेसिफिक गावाला आला तो गाव, म्हणजे जवळ असलं तो गाव म्हणतो. बघा, नंतर नपुसकलिंग मध्ये आपण काय म्हणतो? ते गाव, ते आलं म्हणजे नपुसकी असतं बरं का, लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणजे गाव आपण कुठल्या दोन्ही लिंगांना वापरलं, तो आणि ते. बरोबर ना? तुम्हाला ओळखता येण्यासाठी प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी कोणतं नाव पुलिंगी आणि नपुसकी लिंगीमध्ये येतं?
तर म्हणून बघायचं तो गाव, ते गाव दोन्ही लिंगात येतंय का सर? येतंय. बघा आपण कसं तो गाढव कोणाला बरोबर ना, तो गाढव आपण हा शब्द वापरतो. आपण असंही म्हणतो बघा, ते गाढव, ते गाढव आणि तो गाढव वापरताना वापरता बर माणूस बघा, तो माणूस आणि ते माणूस, ते माणूस म्हणतो का ती माणूस म्हणता? सर आम्ही ती माणूस म्हणता, ती म्हणू नका रे दादा, नो ती म्हणायचं नाही. काय म्हणायचं? ते माणूस म्हणायचं किंवा तो माणूस म्हणायचं. म्हणजे पुलिंगी आणि नपुसकी लिंगी मध्ये वापरतात. तो माकड, काय ते माकड, ते बघा, ते हरिण, तो हरिण, ते नेत्र, ते नेत्र, तो नेत्र, बरोबर ना? ते डुक्कर, डुक्कर, डुक्कर तुम्हाला माहिती आहे, आपण तो डुक्कर पण म्हणतो. म्हणजे पुलिंगी आणि नपुसकी लिंगमध्ये वापरतात. ते वापरलं म्हणजे नपुसकी, तो वापरलं म्हणजे पुलिंगी आणि ती वापरले म्हणजे स्त्रीलिंगी. राहील का लक्षात? माझ्या मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. बरोबर ना? वा मुंगूस, तो मुंगूस, ते मुंगूस, तो बदक, ते बदक, तो पक्षी, ते पक्षी. सरा बस झालं, तुम्ही भरपूर ऍक्शन करून करून शिकवताय. बरोबर ना? लक्षात राहिलं पाहिजे. कळतंय प्रत्येकाला? समजलं पाहिजे म्हणून बघायचंय का. आता सर, आता तुम्ही सांगितलं काही अक्षर जे आहे म्हणजे गाव, गाढव, माणूस, माकड, हरिण, नेत्र, डुक्कर, मुंगूस, बदक, पक्षी, हे पुल्लिंगी आणि नपुसकी लिंगी दोन्ही अर्थाने वापरले जातात. परंतु काही जे अक्षर आहे ही स्त्रीलिंगी आणि नपुसकी लिंगी अर्थाने वापरले जातात. बघा आता कसं वापरतात. आपण का म्हणतो ती मांजर का ते किंवा तो मांजर म्हणतो का आपण? नाही, आपण म्हणतो ती मांजर. बरोबर ना? नम्रता लक्ष दे ग बाई. बरोबर ना? आपण काय म्हणतो? नम्रता ती मांजर म्हणतो. अजून काय म्हणतो? सर आम्ही ते मांजर पण म्हणतो. म्हणता ना, तो मांजर म्हणू नका. म्हणत असाल तर सांगा, त्याच्या पुढे म्हणायचं नाही. काय म्हणायचं? तो मांजर, सॉरी ती मांजर, ती मांजर, ते मांजर. बघा, आपण दुकानावर जात असलं आपण काय म्हणतो? ती, ती दुकान म्हणायचं आहे. काही काही मुलं तो दुकान म्हणतात. अरे तो कशा आला भाऊ? ते ती ना, लिंग तर सरळ ठेव, की तोला ती कशाला बनवताय? हे काय? ती दुकान आणि ते दुकान. बघा, ती अस्वल. काही लोक तो अस्वल म्हणतात. अरे कशाला तो अस्वल आहे? ती अस्वल आहे. ती नाव आहे. ती म्हणजे स्त्रीलिंगी आहे. बरोबर ना? आणि ते अस्वल आहे. ते म्हण किंवा ती म्हण. ती शिकरण, ते शिकरण. ती पितळ, ते पितळ. ते कलम, ते कलम. ते तपकीर, ते तपकीर. म्हणजे हे मांजर, दुकान, अस्वल, शिकरण, पितळ, कलम, तपकीर हे दोन्हीही लिंगामध्ये वापरले जातात, स्त्रीलिंगी आणि नपुसकी लिंगी. आणि काही जे अक्षर आहे हे तिन्ही लिंगामध्ये वापरले जातात. डायरेक्ट पाठच करून ठेवायचं. खालीलपैकी कोणकोणते मूल आपण कुठल्या अक्षरामध्ये वापरले जातात? बाळ, पोर. छोट्या छोट्याला आपण मुलंच म्हणतो, छोट्याला मुलंच म्हणतो, बाळच म्हणतो आणि पोरच म्हणतो. बघा, तो मूल, ते मूल, ती मूल, ते बाळ, ती बाळ, आपण काय म्हणतो? तो बाळ. तिन्ही लिंगात वापरलं ना. बघा, ते पोर, ती पोर आणि ते पोर. आपण तिन्ही लिंगामध्ये म्हणजे मूल, बाळ, पोर हे तिन्ही लिंगामध्ये वापरतात. पाठच करा, पाठच करा, पाठच करा. समजतंय प्रत्येकाला? प्रत्येकाला समजलं पाहिजे. उद्देश इतकाच आहे, तुम्हाला कळायला पाहिजे. बरोबर. मग सर, आता आम्ही लिंग विचार बघताना पुलिंगी स्त्रीलिंगीमध्ये कुठले वापरतात, पुलिंगी नपुसकी लिंगीमध्ये कुठले वापरतात, स्त्रीलिंगी नपुसकी लिंगीमध्ये कुठले वापरतात आणि पुलिंगी स्त्रीलिंगी नपुसकी लिंगीमध्ये कुठले वापरतात हे बघितलं. बरोबर ना? आता नपुसकी लिंगमध्ये कसे आहे तुम्हाला सांगितलं, ते वापरायचं आहे. बघा, ते चिलट, ते तरस. बघा, काही ती घुबड म्हणतात. ती का बरं घुबड म्हणतो? ते घुबड राहतं ना. एखाद्या कोणाला तरी बोलायचं आहे तेव्हा त्यावेळेस आपण बोलू शकतो त्याला विशेष अर्थाने. ती घुबड, तिनी म्हणायचं पण मित्रांनो ते घुबड म्हणायचं. बरोबर ना? बरेच आहे, बरेच लोक आहे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, बरोबर ना, या भागामध्ये म्हणजे घुबड, हे बाय हे
मुलीला पण असं चिडवण्यासाठी म्हणतात घुबड, बरोबर ना. परंतु ती घुबड काय आहे, ते घुबड आहे बरं का, लक्षात ठेवायचं. ती म्हणायची झुरळ. झुरळ काय, आपण झुरळाला तो झुरळ म्हणतो का? नाही. झुरळला ते झुरळच ते म्हणायचंय. ते नपुसकी लिंग आहे. बरोबर ना. जे तो अर्थात वापरला जातो. म्हणजे सर एका वाक्यात आम्हाला आता समजून सांगा. तो वापरला म्हणजे काय झालं? पुल्लिंग. ती वापरला म्हणजे काय झाला? स्त्रीलिंग. बरोबर ना. आणि ते वापरला म्हणजे काय झाला? नपुसकी लिंग. लक्षात ठेवायचं आहे. राहील का लक्षात? लक्षात राहिलं पाहिजे. सोपा भाग आहे, खूप सोपा आहे. बरोबर ना. खूप सोपा आहे. असे आपले लिंग आपण बघितले. काय काय? तो, ती, ते, पुलिंग, स्त्रीलिंग, नपुसकी लिंग. डायरेक्ट पाठच करून टाका इतका भाग. प्रश्न 100% बरोबर येईल तुमचा. लिहून देतो डायरेक्ट. ही जी नोट दिली एकदम महत्वाची नोट दिली. 57 पेज आहे, परंतु अत्यंत महत्वाचे आहे. आता वचन विचार. सर हा मला वचन माहिती आहे. आता तुम्हाला सांगतो माहिती आहे, परंतु काही मुलांना आठवत नाही. तरी पण व्यवस्थित लक्ष द्यायचं. तोपर्यंत ज्यांना पाण्याची तहान लागली ते पाणी पिऊन घ्या. हे झाल्यानंतर आपलं इतिहासचं पण लेक्चर असतं. पुढचे फक्त 6-7 चॅप्टर महत्वाचे तुमच्यासाठी, बाकीचे काही जास्त नाही. बरोबर ना. आतापर्यंत मी काय काय शिकवलं तुम्हाला? सर तुम्ही आम्हाला सर्व पहिलं प्रॉपर म्हणजे मराठी भाषा कशी निर्माण झाली, नंतर वर्ण विचार सर्व त्यातलं वचन सर्व घेतलं. त्यानंतर संधी घेतली. आता नाम घेतलं. नंतर लिंग विचार घेतला. आता वचन विचार घेत आहे. वचन तुम्हाला माहिती आहे. सर आम्हाला काय माहिती आहे? एक वचने कसे वापरले जातात, अनेक वचने कसे वापरले जातात. आदरार्थी कसं असतं सांगतो. ज्याला माहित नसेल त्याने व्यवस्थित लक्ष द्या. प्रश्न विचारला तर बरोबर यायला पाहिजे. बघा, आमच्या शेजारी 3 कुलकर्णी राहतात. बरोबर ना. आता 3 कुलकर्णी म्हटलंय. आता कुलकर्णी हे कधी म्हटलं तर सर सामान्य नाम आहे. बरोबर ना. सामान्य म्हणजे आडनाव जे असतं ते सामान्य नाव असतं. बरोबर ना. इथे काय म्हटलंय? 3 कुलकर्णी राहतात. म्हणजे हे काय केलेलं आहे? विशेष अर्थानं वापरलेलं आहे. म्हणजे 3, 1, 2, 3. म्हणजे आता इथे काय झालेलं आहे? विशेष नाम झालंय. म्हणजे सामान्य नामाचं इथे काय झालेलं आहे? विशेष नाम झालेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता सचिनने 100 धावा केल्या. आता इथे सचिनने 100 धावा केल्या असं आहे. सर या ठिकाणी बघा, सचिन ने हे कधी बघितलं तर सचिन, पण तो कुठला सचिन आहे त्याचा उल्लेखच नाही केला इथे. 100 धावा केल्या. तर इथे भाववाचक नामाच्या जागी म्हणजे सामान्य नामानं अर्थ वापरलेला आहे. सचिन कुठला सचिन आहे? सचिन तेंडुलकर आहे का? कुठला आहे? बरोबर ना. का तुमच्या गलीतला सचिन आहे? बरोबर ना. त्यामुळे इथे भाववाचक नामाच्या जागी सामान्य नाम. बघा, मंडईत आज खूप आंबा आला. आता मंडईत आज खूप आंबा आला. आता इथे वचन बघा, एक वचन आहे आंबा. आपण आंबाला काय वापरलेलं आहे? इथे धाव. धाव हे कधी बघितलं? भाववाचक नाम आहे, परंतु मी तुम्हाला काय सांगितलं? धाव हे भाववाचक नाम आहे, परंतु हे सामान्य अर्थाने वापरले आहे. आता आंबा, आंबा आला. बघा, विपुलता दर्शक आहे. विपुलता म्हणजे एक वचनी अर्थाने वापरलेला आहे. आपण आंबाच्या जागी आंबे आले असं म्हणू शकतो ना, परंतु तसं वापरत नाही मित्रांनो. बरोबर ना. आंबाला आंबाच म्हणतो. बघा, रा रमा काकू यात्रेला गेल्या. आता रमा काकू यात्रेला गेल्या. आपण रमा म्हणू शकतो का? का रे मित्रांनो, म्हणू शकतो का रमा? आपल्या आवडे का रमा काकू? आपण आदराने बोलतोय रमा काकू काल यात्रेला गेल्या. का गेली म्हणू शकाल? मोठ्या माणसाला तुम्ही कधी गेली म्हणता का? गेला म्हणता का? नाही सर, आम्ही आदराने बोलतो. गेल्या, गेली, गेली म्हणत नाही आम्ही. गेले. बरोबर ना. वडील आज बाजारात गेले. का गेला म्हणता? नाही सर, गेला नाही म्हणत. कारण आम्ही आदरार्थानं बोलतो. बरोबर ना. लक्षात ठेवायचं. मी शिक्षण मंत्र्यांना भेटलो. बघा, शिक्षण मंत्री, शिक्षण मंत्र्यांना. आता मंत्र्यांना भेटलो. अनेक मंत्री होते का? नाही सर, एकच आहे. परंतु आपण त्यांना आदरानं बोलले. मंत्र्यांना. का शिक्षण मंत्रीला भेटलो. तुझ्या आवड आहे का शिक्षण मंत्री मित्रा? बरोबर. नम्रता तुझ्या आवड आहे का शिक्षण मंत्री?
नाही सर, आम्ही तसं बोलत नाही, कारण आम्हाला बोलण्याची चांगली पद्धत आहे. आम्ही काय म्हणतो, मी शिक्षण मंत्र्यांना भेटली म्हणजे भेटलो. मुलगा असेल तर भेटलो, मुलगी असेल तर भेटली. तर आम्ही काय केलं, आदरार्थाने बोललेले आहे. बरोबर ना? म्हणून म्हणून बहुवचन केलेलं आहे. मंत्र्यांना अनेक वचनात वापरलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. आई देवळात गेली. आता सर, आई देवळात गेली. आईला म्हणू शकतो आपण, बरोबर ना? आईला का म्हणू शकतो, की बघा सलगी दर्शक आहे. बरोबर ना? सलगी दर्शक. आईला आपण अरे-तुरे बोलतो का? आई साहेब या, बसा. जेवण करून घ्या तुम्ही. बरोबर ना? आई साहेब मला पाणी द्याल का तुम्ही? असं बोलतो का आपण? आई पाणी घेऊन ये गं. बरोबर ना? असं बोलतो आपण आईला, कारण आपले सलगी आहे. बरोबर ना? आपलं तेवढं जवळचे संबंध आहे. म्हणून आपण जवळच्या व्यक्तीला काय म्हणतो? अशा सलगी दर्शक गेली म्हणू शकतो. काकूला म्हणा बरं का गेली. सर, आम्ही काकूला पण बोलता. लगेच लोकं म्हणतात, की याच्यावर संस्कार केले नाही आई-वडिलांना. म्हणून गेली म्हणायचं नाही, गेल्या म्हणायचं. कळायचं? मामी गेल्या. तर गेली, बरोबर ना? जवळच्या व्यक्ती आहे. आई आपल्या जवळची आहे. म्हणून आपण आईला काय म्हणलं? गेली हा शब्द वापरला. लक्षात ठेवायचं आहे माझ्या प्रिय मित्रांनो, शब्द वापरताना म्हणजे विशेषार्थाने कुठलं वापरले? धाव हा भाववाचक होता. त्याला कसं वापरलं? या गेल्या आदरार्थी वापरलं. रमा काकूंना, मंत्र्यांना आपण शिक्षण एकालाच भेटलेलो आहे, परंतु आदरार्थी केलेलं आहे. आईला आपण सलगी आहे, आईची ना आपली, म्हणून सलगी दर्शक केलं आहे. आता अनेक वचनामध्ये काय-काय येतात? सर, अनेक वचनामध्ये हे बाई शब्द आले पाहिजे. तर बघा, आट्या-पिट्या अनेक वचनामध्ये, चिपळ्या, आट्या-पिट्या. बरोबर ना? काही एकवचन आहे आट्या-पिट्या? नाही. आटा-पिटा सर एकवचन वाटतंय, पण आट्या-पिट्या अनेक वचन. चिपळ्या, खडवा, लोक, लोक सुद्धा अनेक वचनामध्ये येतात. लक्षात ठेवायचं आहे. क्लेश, गप्पा. बरोबर ना? तुम्ही ज्या गप्पा मारता ना, त्या बरोबर ना? त्या गप्पा हे कशामध्ये येत आहे? अनेक वचनामध्ये येत आहे. कष्ट, बरोबर ना? खस्ता, हाल, रोमांच अनेक वचनातला शब्द आहे रोमांच. कांजण्या लक्षात ठेवा. अ, शहारे शहारे अंगावर आपल्या शहारे जसे येतात काही बोलताना, तर हे अनेक वचनात आहे. डोहाळे, डोहाळे जेवण माहिती असेल तुम्हाला. सांगण्याची गरज नाही. आणि हो, आढेवेढे हे कशामध्ये आहे? अनेक वचनामध्ये. सर, आम्हाला आणि एक वचनातले शब्द पण माहिती आहे. एक वचनातले आम्ही वापरतो. काय? दही. आपण दहीला दही म्हणतो का? दह्या म्हणतो? तू म्हणतो का? नम्रता, तू म्हणते का गं बाई? दह्या म्हणते का? नाही सर, आम्ही अनेक एकच वचनात वापरतो. काय म्हणतो? दही म्हणतो. दूधच म्हणतो ना आपण, का दुधा म्हणतो का दुधी म्हणतो? नाही सर, आम्ही एकच वचनामध्ये. हे पदार्थवाचक नाममध्ये पदार्थ आहे ना. दही, दूध, तूत, लोणी, पाणी. पदार्थ आहे. का तुपाला तुपे म्हणतो? नाही सर. तुपे तुपला आम्ही तुपच म्हणतो. लोणीला लोण्या म्हणतो का? नाही, लोणीला लोणीच म्हणतो. हे एकवचनात आहे. पाणीला पाण्या म्हणतो का? नाही सर, आम्ही पाण्याला पाण्या म्हणत नाही, आम्ही पाणीच म्हणतो. हे एकवचनात वापरलंय. हे पदार्थ आहे म्हणून पदार्थ. बघा, संख्या विशेष नामं. संख्या विशेष म्हणजे कसं आहे, की संख्या आपण म्हणतो आठवडा आला आहे. आठवडा बघा, आठवडा म्हणजे 8 दिवस आहे. बरोबर ना? परत लक्ष, लक्ष रुपये. बरोबर ना? लक्ष काय? संख्या दाखवली. कोटी संख्या दाखवली. सर, आम्हाला माहिती आहे, संख्या आम्हाला येईल. लक्ष, कोटी, हजार, लाख. बरोबर ना? रुपये, अब्ज हे कशा आहे? सहस्र, शत हे कशा आहे? सर, इथे ज्या अर्थामध्ये संख्या दाखवलेली असते, त्याला संख्या विशेष नामं म्हणतात. पदार्थ नावं असतात, त्याला पदार्थ म्हणतात. आणि समूहदर्शक नाम, समूहदर्शकमध्ये काय-काय येते? समिती. बरोबर नाही? एकटा माणूस बसलाय, त्याला एकट्याची समिती होऊ शकेल का रे मित्रा? बरोबर ना? समिती अनेकांची मिळून म्हणजे समूह. ढिग, ढीग लावलेला आहे. ढीग एकट्याचा ढीग होतो का? एकच राहतो. अनेक कधी लावले तर ढीग होतो. बरोबर ना? वर्ग, वर्ग एकटा बसलेला आहे, वर्ग आहे. वर्ग एकट्याला नाही म्हणत. त्याला ठेव बरोबर ना? लक्षात ठेवायचं आहे. वर्ग अनेक. रास, थवा, सैन्य हे काय आहे? सर, सैन्य. एकटा माणूस असला त्याला सैन्य म्हणता का? नाही सर. सैनिक म्हणतात. पण अनेक असला त्याला आपण काय म्हणतो? सैन्य म्हणतो, आर्मी म्हणतो. लक्षात ठेवायचं म्हणजे इथे काय केलेलं आहे? समूह दाखवलेला आहे. बरोबर ना? हे
सर्व एक क्वेश्चनामध्ये येतात आणि तुम्हाला समजलं पाहिजे. बरोबर ना? लक्षात ठेवायचं आहे. सोपा भाग आहे, खूप सोपा भाग आहे. बरोबर ना? लिंग तुम्हाला सांगितलं, वचन, एक वचन आणि अनेक वचन. बोलताना आपण बोलतोच. एक वचनात, अनेक वचनात आपण बोलतो. मग सर, मग आता एक वचनात, अनेक वचनात बोलताना आम्हाला तुम्ही विभक्ती शिकवा पहिल्यांदा. विभक्तीवर 100% प्रश्न विचारला जातो का? 100% विचारला जातो. पाठच करा. चला तुमची पाठ घेतो मी आता. वर्गात भरपूर मुलं बसले बरं का नम्रता. तर पाठच करा विभक्ती. मग विभक्ती कोणकोणत्या प्रकारच्या असतात? बघा, प्रथमा विभक्ती असते का? असते. द्वितीय असते, तृतीय असते, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, हे बाय हे विभक्ती असते. सप्तमी हे पण असते. अष्टमी म्हणू नका, अष्टमी नसते मित्रांनो. संबोधन हे बाय हे विभक्ती असते. लक्षात ठेवायचे आहे. आता सर तुम्ही आम्हाला थोडा हा मॅप मोठा करा आणि विभक्ती आमच्याकडून पाठ करून घ्या. 100% पाठ करून घेईन मित्रांनो. काळजी कशाला करताय तुम्ही? 100%च पाठ करून घेतो. फक्त लक्ष द्या. तुम्हाला दिसलं पाहिजे त्यासाठी एवढं मोठं मॅप करतोय दिसण्यासाठी तुम्हाला. अजून थोडा खाली झाला पाहिजे. का नाही होतंय आपला हे पण थोडा प्रॉब्लेम आहे आपल्याला. झाला. यस. विभक्ती दिसते का? दिसते सर, 100% दिसतंय तुम्हाला. बघा विभक्ती, विभक्तीचे किती विभक्ती आहे? पहिला प्रश्न, 8 विभक्ती आहे. मग 8 पैकी पहिली काय? प्रथम आहे. बरोबर ना? दुसरी काय सर? दुसरी द्वितीय आहे. तिसरी काय? तृतीय आहे. चौथी काय? चतुर्थी. पाचवी काय? पंचमी. बरोबर ना? सहावी काय आहे? सहावी सर षष्ठी आहे. सातवी सप्तमी आहे. आठवी काय आहे? अष्टमी म्हणू नका. आठवी काय आहे? संबोधन. अशी हे बाई हे 8 विभक्ती आहे. संबोधन 8 नंबरचे. तर बघा प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतो. म्हणजे प्रथमा आता उदाहरणार्थ नम्रता हे बा हे नाव आहे. आपण नम्रताच म्हणतो. नम्रता हे नाव कशामध्ये वापरलंय? प्रथमा विभक्तीमध्ये वापरलेलं आहे. बरोबर ना? राकेश हे नाव आहे. राकेश हे नाव कशामध्ये वापरलेलं आहे? प्रथमा विभक्ती. अनु हे नाव आहे. अनु हे नाव कशामध्ये वापरलेलं आहे? प्रथमा विभक्तीमध्ये. बरोबर ना? असं आहे. अजून बाकीच्यांचे नाव मला आठवता नाही. त्यामुळे सॉरी. बरोबर. तर लक्षात ठेवायचे आहे. तर असे हे प्रथमा विभक्तीमध्ये त्याला प्रत्यय लागत नाही मित्रांनो प्रथमाला. पण द्वितीयाला प्रत्यय लागतो का? सर लागतो. बघा वाक्यामध्ये द्वितीयाला कोणकोणते प्रत्यय असतात? तर पाठ करू आपण. सलाते, सलानाते हे प्रत्यय लागतात. वाक्यात एकच कर्म असतं, प्रत्यक्ष कर्म असतो. लक्षात ठेवा. तुम्हाला शिकवतो मी कर्म क्रियापद कसं ओळखायचं तर. वाक्यात एकच कर्म कधी असेल तर त्याला काय लागतो? द्वितीय विभक्ती लागते. मग द्वितीय विभक्ती काय काय सांगितले मी? सलाते, सलानाते द्वितीय विभक्ती आहे. पाठच करा. सलाते, सलानाते द्वितीया. तृतीयामध्ये काय? नेएशी, नेहीईशी. बघा सलाते, सलानाते द्वितीया, नेयेशी, नेही, ईशी हे तृतीयामध्ये येते. तोंडी, षष्टी, फुली हे बाई येतात कविता चरणामध्ये षष्टी विभक्ती. ठीक आहे बरं का? चतुर्थीमध्ये कुठलं येतं? सलाते, सलानाते. पण मित्रांनो इथे एक ट्विस्ट आहे. कर्म सोडून म्हणजे कर्माला विभक्ती कधी लागली तर प्रत्यक्ष कर्माला विभक्ती कधी लागली तर सलाते, सलानाते तर कुठली विभक्ती लागते? द्वितीय लागते. आणि कर्म सोडून सलाते, सलानाते विभक्ती कधी लागली तर कुठली लागते? चतुर्थी लागते. म्हणजे सर एक उदाहरण द्या. बघा एक उदाहरण देतो. रामाने
रावणाला मारले असं उदाहरण आहे. लक्षात ठेवा. काय उदाहरण दिलंय मी? रामाने रावणाला मारले. तर बघा इथे रामाने ने रावणाला रावणाला लाला इथे मारले. बरोबर बरोबर आहे ना. मारणारे कोण आहे? मारणारे कोण आहे? राम आहे. मग ने विभक्ती लागली याचा अर्थ मग सर रामानेची विभक्ती कुठली बघा. नेशी पाठ केला सर. रामला ने लागली आहे म्हणजे इथे तृतीय विभक्ती लागले. मग मारलेले कोणाला आहे? रावणाला. तर इथे बघा इथे एक कर्म झालं म्हणजे कर्माला विभक्ती लागली आहे. तर इथे कुठली विभक्ती झाली? द्वितीय विभक्ती झाली. कर्म सोडून इतर शब्दांना विभक्ती कधी लागली असती तर कुठली झाली असती? चतुर्थी विभक्ती झाली असते. किंवा अप्रत्यक्ष कर्माला कधी लागली असती तर चतुर्थी विभक्ती झाली असते. इथे पहिल्यांदा पाठ करून घेऊ आपण. द्वितीयामध्ये काय सांगितलं? प्रथमामध्ये प्रत्यय लागत नाही. द्वितीयामध्ये काय सांगितलं आहे? सलाते सलानाते. नंतर तृतीयामध्ये नेईशी नेईशी. चतुर्थीमध्ये सलाते सलानाते सांगितलं. बरोबर. पंचमीमध्ये ऊन होऊन येतं. बरोबर. काय? ऊन होऊन. बरोबर ना. षष्टीमध्ये लक्षात ठेवायचं आहे चाची चे चाची किंवा झा जी झे झी किंवा ला ली ले ल्याली. नाम किंवा सर्व नामांना ही विभक्ती लागते. कुठली? चाचीचे च्या. चाचीचे च्या हे सर्व विभक्ती नाम किंवा सर्व नामांना लागते. आणि झे झा झी मी आणि तूला लागते. लक्षात ठेवायचं आहे. सप्तमीची विभक्ती सांगा सर. सप्तमीची विभक्ती काय आहे? तय्या तय्या. हे बाई आहे सप्तमी म्हणजे तय्या. सर कशी लागली? गाव होतं. गावी झालं आहे म्हणजे ई लागलेले आहे. बघा ना. घर होतं घरी काय लागले? ई लागलेले. सप्तमी विभक्ती आहे. पाय होतं पायी ई लागले. सप्तमी विभक्ती. रात्र होतं रात्री कुठली लागली? सप्तमी लागली. गाव होतं गावा कुठली झाली? सप्तमी झाली. राहील का लक्षामध्ये मित्रांनो? लक्षात राहिलं पाहिजे. सोपा भाग आहे. खूप सोपा आहे. 100% लक्षात राहिला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण हे विभक्ती बघत आहोत. तर विभक्तीमध्ये बघा काय काय सांगितलं मी मला. तर हे लक्षात ठेवायचं. मग सर परत एकदा सांगा आम्हाला विभक्ती. पहिल्यांदा प्रथमामध्ये प्रत्यय लागत नाही. द्वितीयामध्ये सलाते सलानाते हे बाई आहे. आणि हे फक्त प्रत्यक्ष कर्माला लागते किंवा सप्रत्यय द्वितीयाला लागते किंवा अप्रत्यय द्वितीयाला प्रथमा लागते. ठीक आहे बरं का. नंतर हे काय सांगितले सर? तृतीयामध्ये तय्या तय्या तुम्ही सांगितलं. लक्षात ठेवायचं. सॉरी नेईशी नेईशी हे तृतीयामध्ये सांगितलं. लक्षातच ठेवायचं आहे. बरोबर ना. कवितेच्या चरणामध्ये षष्ठी येते. कर्म सोडून कोणत्याही शब्दाला किंवा अप्रत्यक्ष कर्माला लागते ते चतुर्थी असते. चतुर्थीमध्ये सलाते सलानाते सांगितले. नंतर ऊन कशामध्ये सांगितले सर? ऊन पंचमीमध्ये. नंतर षष्टीमध्ये काय सांगितलेले आहे? तर चाचीचे चे चाची त्यामध्ये पण चाचीचे च्या हे नाम किंवा सर्वनामांना लागते. झाजी झे ज्या हे मी आणि तुला लागते. नंतर आपला आपली आपले आप हे आपण असे शब्द म्हणतो त्याला काय लागते? त्या हीच विभक्ती लागते. तृतीया. नंतर सर गाव. नंतर तय्या तय्या कोणाला लागते आहे? षष्टमीला सॉरी सप्तमीला तय्या तय्या ही विभक्ती लागत आहे. अशा पद्धतीने विभक्त्या सांगितल्या. नंतर शेवटची आली संबोधन विभक्ती. संबोधन विभक्तीमध्ये बघा याला प्रत्यय नसतं. बरोबर ना. आपण याला काय म्हणतो? नो किंवा हो म्हणतो. म्हणजे आहो हो जेव्हा आहो आपण आरोळी मारतो त्यावेळेस कुठली विभक्ती झालेली आहे ही लक्षात ठेवायची आहे. ज्यावेळेस आहो म्हणतो त्यावेळेस ही विभक्ती संबोधन झालेली आहे. लक्षात राहिलं पाहिजे. सोपा भाग आहे. खूप सोपा आहे. आता सर मला एखादे उदाहरण सोडवून दाखवा. 100% मित्रांनो उदाहरण तर सोडवूनच दाखवणार आहे मी. त्यामुळे
व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. बघा, रामाच्या आपण एक शब्द घेतला. काय घेतलेला आहे? रामाच्या. राम घेतलेला आहे. राम शब्द घेतला. तर राम घेतला, रामला च्या लागले. बरोबर ना? च्या लागले म्हणजे आपण बघितले काय सर, आम्ही सा चा ची चे च्या हे षष्टीमध्ये लागते, म्हणजे रामला च्या लागलेला आहे, तर षष्टी विभक्ती. रामाच्या काय झालंय? रामच्या काय झालंय? शुद्ध षष्टी झाली आहे. आणि रामाच्याने आपण काय झालं इथे? तृतीय विभक्ती. मग रामाच्याने ज्यावेळेस आपण एखादी शब्द विचारला जातो त्यावेळेस त्याला सविकरण म्हणतात किंवा तृतीया म्हणतात. बघा, प्रांत हा शब्द आहे. प्रांत, प्रांती हा शब्द झाला तर त्याला प्रांतला ई लागलं तर सप्तमी लागते. तय्या तय्या आपण बघितलं सप्तमीचं, बरोबर ना? प्रांती म्हणजे शुद्ध सप्तमी झाला. प्रांतीचा काय झाला? षष्टी झाला. मग प्रांतीचा हे काय झालं? संधिकरण झाला आणि षष्टी झाला. तर आता आपण तो एक 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 भाग बघायला सुरुवात करू बरं का. तर विभक्त्यांना कशा पद्धतीने प्रत्यय दिलेले आहे ते. विभक्तीचे अर्थ कशा पद्धतीने विभक्तीचे अर्थ लिहिले जातात, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. विभक्तीचे अर्थ बघा, पहिल्यांदा कर्ता आहे. प्रथमा कर्ता असतो. 100% हे लक्षात ठेवायचं आहे. प्रथमा कर्ता असतो. म्हणजे बघा, पक्षी आकाशात गेला. पक्षी काय झाला? कर्ता आला. गेलेला कोण आहे? पक्षी आहे. बरोबर ना? कर्ता आहे. त्याला विभक्ती लागली का? प्रथमाला नाही. बघा, साधू 10 गावे हिंडून आला. आता गावे हिंडून आला हे काय झालं आहे? अधिकरण झालंय. कोणाला अधिकरण लागलेलं आहे? प्रथमाला लागलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये काय काय येतो? कर्ता आणि अधिकरण हे अर्थ होता. त्यानंतर द्वितीयामध्ये कर्म येतो. बघा ना सर, उदाहरण सांगा मला. मीरा वीणा वाजविते. आता वाजवणारी कोण आहे? मीरा आहे. वाजवलेली काय आहे? वीणा आहे. तर इथे वीणा हे काय आला? कर्म आला. कर्म बघा, कर्म लागलेला आहे. बरोबर ना? नंतर इथे बघा, शेतकरी बैलास पूजतो, म्हणजे इथे अप्रत्यय झाला. इथे काय झालंय? सप्रत्यय. आता बैला, आता पूजणारा कोण आहे? शेतकरी. कोणाला पूजलेले आहे? बैलाला. बैलाला स लागलेला आहे, म्हणून याला सप्रत्ययी कर्म म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. मग द्वितीय विभक्तीचा अर्थ काय झाला? अप्रत्ययी आणि सप्रत्ययी. आता कर्म झाला. आता करण. सर आता करण कसं आहे? बघा ना, तृतीयाला करण म्हणतात मित्रांनो. बघा, आम्ही लेखनीने लिहितो. लेखन म्हणजे पेन, लेखनीने हे काय झालं? करण झालेलं आहे. बघा ना, वाघाने शेळीला फाडले. इथे बघा, तृतीया लागलेली आहे. कोणाला? वाघला लागलेले आहे. पण वाघ हा कशामध्ये? कर्तामध्ये आहे. तर ने हे काय झालेलं आहे? लागलेले ह्या कर्ताला. म्हणजे चोर नदीच्या काठाने कुठून गेलेला आहे? चालत चालत काठाने गेलेला आहे, पळाला. बरोबर ना? काठाने पडलाय म्हणजे काठ ने लागले म्हणजे तृतीया. परंतु इथे क्रिया दाखवली, पळण्याची क्रिया दाखवली काठाने. बरोबर ना? लक्षात ठेवायचंय काठाने. काठ हे काय झालं? अधिकरण झालेलं आहे. तर मित्रांनो, तृतीय विभक्तीमध्ये करण हे येतं, अधिकरण येतं आणि कर्ता येतं. सर मग चतुर्थीमध्ये काय येतं? चतुर्थीमध्ये संप्रदान येतं. संप्रदान म्हणजे कोणाला तरी दान केलं, शिकवलं. तर ते बघा, आजीने नातीला गोष्ट सांगितली. बघा, नातीला नातीला ला लागले. सलाते सलानाते बघितलं. आता सर चतुर्थी आम्ही द्वितीयामध्ये थोडा फरक वेगळा बघितला. तर प्रत्यक्ष कर्म, अप्रत्यक्ष कर्म तुम्ही सांगितलं. हे अप्रत्यक्ष कर्म आहे नातीला. बघा आता, सांगणारे कोण आहे? सर आजी. सांगितलेली काय आहे? गोष्ट. बरोबर ना? ही झाली द्वितीय विभक्ती. बरोबर ना? द्वितीयामध्ये द्वितीय सॉरी हे झालं प्रत्यक्ष कर्म. बरोबर ना? कोणाला सांगितली? नातीला सांगितली. संप्रदान, दान करण्याची क्रिया व्यक्त होत आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, नातीला हे काय झालेलं आहे? अप्रत्यक्ष कर्म. बघा, नदी सागरास मिळाली. इथे संप्रदान झालेलं आहे. आजीला आता बसवते. ला लागलेले कर्त्याला ला लागले करता. बघा, त्याने लाठीच्या तडाक्यास एक एक इसम
लोळविला करण आहे, कोणाला कशात मिळवलंय, तडाख्यास लोळवलाय. बरोबर ना. तडाख्यास स आपल्याला माहिती चतुर्थीमध्ये काय येतं, सला ते सला नाते अप्रत्यक्ष कर्माला, आणि ते करण दाखवलेलं आहे, म्हणजे काहीतरी दाखवले, कशानं मार, तडाख्यास आहे बाई, हे करण दाखवलंय. त्याच्या नाकाला धार लागली, अपादन दाखवलेलं आहे, धार नाकाला. दादा यात्रेला गेला, अधिकरण दाखवले. लक्षात राहू द्यायचंय मित्रांनो, काही प्रॉब्लेम आला तर 100% विचारा. बरोबर ना. खूप सोप्या भाषेत सांगत आहे, तुम्हाला समजलं पाहिजे अशाच भाषेत सांगत आहे. बरोबर ना. दादा यात्रेला गेला, अधिकरण दाखवलेलं आहे. आता पंचमीचा अर्थ काय आहे, अपादन अर्थ आहे. पंचमीचा अपादन अर्थ आहे, तर लक्षात ठेवा. अपादन बघा, उंदीर बिळातून बाहेर आला, अपादन आहे इथे. शिलाच्या हातून बाटली फुटली, कारण आहे. हातून हात हात आहे बाई, कारण झालेलं आहे. न तुम्हाला माहिती पंचमीला काय येतं, ऊन होऊन येतं, आलंय तिथे ऊन ऊन, पंचमी विभक्ती आहे. षष्टीचा संबंध आहे, षष्टीचा आम्ही तुम्हाला सांगितलं काय येतो, चाचीचे येतात. बरोबर ना. लक्षात ठेवायचं आहे, आजीची गोष्ट सांगून झाली, षष्टी लागली ना, चीला लागलेली आहे आजीला. बरोबर ना. कर्त्याला ची लागले. मला तिच्या बोलण्याचा सा लागलाय ना, साचीचे तो करण झालाय, बोल हे करण आहे, संबंध दाखवलाय, बोलण्याचा राग आला, चा लागलाय. बघा, ससा हाताचा निसटला, चा लागलाय, हातला अपादन आहे. लक्षात ठेवायचं आहे. नाक कान डोळे हात पाय हे अपादन आहे. रात्री काम करणारे दिवसाचे झोपतात, अधिकरण आहे. आणि सप्तमीला अधिकरण म्हणतात. लक्षात ठेवा, षष्टीचा संबंध येतो, पंचमीचा अपादन येतो, आणि षष्टीचा काय येतो, अधिकरण. बघा, अधिकरण मुले सावडीत विसवली, अधिकरण आहे. दादा पायी, आपण बघितलं तय्या तय्या कोणाची, सप्तमीची आहे. आणि संबोधन हाक मारण्यासाठी संबोधन, राम रावण नमन कर, बघा हाक मारण्यासाठी ते संबोधलेलं आहे, कॉमा दाखवलं. मुलांनो, ओ लागलेला आहे, मुलांनो. बरोबर ना. हाक मारण्यासाठी जेवायला बस, बसा. लक्षात राहू द्यायचं आहे, सोपा भाग आहे. मग सर, या विभक्तीचे अर्थ कधी विचारले तर कोणकोणते अर्थ आहे, तर काय काय सांगितलं, कर्ता प्रथमाचा आहे, द्वितीयाचा कर्म आहे, तृतीयाचा करण, चतुर्थीचा संप्रदान आहे, पंचमीचा अपादन आहे, षष्टीचा संबंध आहे, आणि सप्तमीचा अधिकरण, आणि जे संबोधन आहे हे हाक मारण्यासाठी वापरलेलं आहे. 100% लक्षातच ठेवा. स लावतोय म्हणजे लक्षातच ठेवायचं आहे. इथपर्यंत आपला आज झालेला आहे. उद्याच्या दिवशी लिंग वचनानुसार कशा पद्धतीने बदलते हा टॉपिक आपण बघणार आहोत. त्यानंतर विशेषण मनाचे प्रकार सर्व बघणार आहोत. त्यानंतर क्रियापद हा टॉपिक बघणार आहोत. बरोबर ना. काळ हे बा, हे परवाच्या दिवशी होईल. काळ झालं की मग तुमचं म्हणजे सर आमचं झालंच, मग बाकीचं काही तुम्हाला इतकं काही पोलीस भरतीला इतकं काही महत्वाचं नाही. बरोबर ना. बाकी सांगतो तुम्हाला कसं काय करायचं काय नाही, काळजी करू नका, सर्व सर्व होईल. प्रश्न विचारले जातात. इथपर्यंत आपण पोहोचलेले आहे. चला, उद्याच्या दिवशी आपण काय बघणार आहोत, अभ्यास करून यायचा आहे. उद्या बघा, उद्याच्या दिवशी सर्वनाम ह्यावा टॉपिक आपण बघणार आहोत. सर्वनाम, आज नाम बघितलं, उद्या सर्वनाम. आजचं घेतलेलं पण वाचा, काही प्रॉब्लेम असल्यावर विचारा. 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ. चला मित्रांनो, आपण इतिहास चालू करणार आहोत. तर बघा, 1932, काल आपण 1931 पर्यंत आले होते. तुम्हाला सांगितलंय व्यवस्थित अभ्यास करायचा, काही प्रॉब्लेम असला तर 100% विचारायचा आहे. तर 1932 ला आता काय घडलेलं होतं 1932 ला,
बघा, अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद निवारण समिती हे बाई स्थापन झाली होती. नंतर हरिजन सेवा संघाची स्थापना केली होती. आता 1932 मध्ये अखिल भारतीय अस्पृश्य निवारण समितीची स्थापना कोणी केली असा प्रश्न कधी विचारला, किंवा हरिजन सेवा संघाची स्थापना कोणी केली असा प्रश्न कधी विचारला, तर महात्मा गांधीजी यांनी केलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे, महात्मा गांधीजींनी केलेली आहे. तर कशाची स्थापना? अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण समिती किंवा हरिजन सेवा संघ. बघा, जातीय निवाडा जाहीर झाला होता. तारीख विचारली जाते. जातीय निवाडा त्यावेळेचे पंतप्रधान कोण होते? इंग्लंडचे रॅमसे मॅकडोनाल्ड होते. आणि जातीय निवाडा जाहीर कधी झाला होता? 16 ऑगस्ट 1932 या रोजी जातीय निवाडा जाहीर झाला आणि याद्वारे दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची घोषणा केली. आणि तुम्हाला माहिती आहे, जातीय निवाडा जाहीर झाला, दलितांना स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा केली होती. नंतर त्यावेळेस महात्मा गांधीजी येरवडा तुरुंगामध्ये होते आणि महात्मा गांधीजींनी येरवडा तुरुंगामध्ये उपोषण केलं होतं. की उपोषण यामुळे होतं की दलितांना स्वतंत्र मतदारसंघ कधी दिल्या तर काय होऊन जाईल, आम्ही वेगळा गट आहे, आम्ही भारतीय पेक्षा वेगळा गट आहे, म्हणजे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिला होता, तशी भावना निर्माण होईल म्हणून गांधीजींनी उपोषण केले. 20 सप्टेंबरला उपोषण चालू झालं होतं, 24 सप्टेंबर पर्यंत. आणि त्यावेळेस देशाचं हित लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गांधीजींच्या भेटीसाठी गेले आणि त्यावेळेस उपोषण त्यांना सोडायला लावलेलं होतं. सांगतो पुढे. लक्षात ठेवायचं आहे, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये कुठला करार झाला? येरवडा तुरुंगात होते म्हणून याला येरवाडा करार सुद्धा म्हणतात. पुण्यामध्ये होते म्हणून याला कुठला करार म्हणतात? पुणा करार सुद्धा म्हणतात. आणि हा करार कधी झाला आहे? 24 सप्टेंबर 1932 रोजी हा करार झाला आहे. बरोबर. या करारावर महात्मा गांधीजींतर्फे कोणी सही केली होती? पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली होती. लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, पुणे करार, येरवडा करार किंवा गांधी आंबेडकर करार कधी झाला आहे? 24 सप्टेंबर कधी? 1932. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, जातीय निवाडा कधी झाला आहे? 16 ऑगस्ट 1932 या रोजी काय झालं आहे? जातीय निवाडा झाला आहे. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा केली होती. आणि हरिजन सेवा संघाची स्थापना कोणी केली? 1932 ला महात्मा गांधींनी सुरू केली आणि अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण समितीची स्थापना केली होती. लक्षात ठेवायचंय. याच वरती स्वामी रामानंद तीर्थ यांनी काय केलेलं आहे? संन्यास घेतलेला होता नारायण स्वामींच्या हस्ते. पुढे आले. बघा, अस्पृश्यांना स्वतंत्र वेगळा मतदारसंघ न ठेवता, अशी अट होती, अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ न ठेवता प्रांतात संयुक्त मतदारसंघ न राहता किती? 18% जागा देण्याच्या ठेवलेल्या होत्या. बरोबर. 148 जागा असा बदल जातीय निवाड्यात केला होता. लक्षात ठेवायचं आहे. स्वतंत्र मतदारसंघ न ठेवता काय करायचं होतं? हे केलेलं होतं की स्वातंत्र्य मतदार नाही तर काय करायचं होतं? जातीय निवाड्याद्वारे त्यांना हे द्यायचं होतं, राखीव जागा ठेवायला होत्या. म्हणून राखीव जागा या ठेवल्या किती? 148 पैकी 18% जागा राखीव ठेवलेल्या होत्या. लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे आपल्या देशाचं विभाजन पण वाचलं असं म्हणतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं हिताचं रक्षण केलं होतं. तर बघा, याच वर्षी 1932 ला हमीद उमर दलवाई, बरोबर ना, यांचा जन्म पिरमोंजोडी रत्नागिरी इथे झालेला आहे. तिसरी गोलमेज परिषद याच वर्षी घडलेली होती 1932 मध्ये. आणि मी तुम्हाला सांगितलं 1930 मध्ये चितगाव कट झाला होता आणि या चितगाव कट प्रकरणी 1933 ला सुरेश सेन यांना फाशी देण्यात आली होती. पंजाब समाजवादी पक्षाची सुद्धा स्थापना 33 ला झाली आणि 1934 मध्ये काय झालं होतं? अखिल भारतीय समाजवादी काँग्रेस परिषदेची स्थापना झाली होती. लक्षात ठेवायचं आहे, अखिल भारतीय समाजवादी काँग्रेस परिषदेची स्थापना कधी झाली? 1934 ला. 1935 चा कायदा झाला. 1935 हे वर्ष आलं आणि भारत सरकारचा कायदा मंजूर झालेला होता 1935 साली.
प्रश्न विचारला जातो. भारत सरकारचा कायदा कधीचा आहे? 1935चा आहे. आणि या कायद्याद्वारे प्रांतांना काय केली होती? स्वायत्तता दिली होती. लक्षात ठेवायचं आहे. बघा, रहमत अली या कॅम्ब्रिज विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक छोटी पुस्तिका प्रकाशित केली आणि मुसलमानांसाठी वेगळ्या पाकिस्तानाची सूचना केली होती. रहमत अलीने वेगळा पाकिस्तान पाहिजे असं हे सांगितलेलं होतं 1935ला. बघा, येवला येथे हिंदू धर्म सोडण्याचा आंबेडकरांनी निर्णय घेतला. त्यांनी येवला येथे सांगितलं, मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. 1935 मध्ये. बघा, कर्मवीर भाऊराव पाटलांनी सिल्वर ज्युबली ट्रेनिंग कॉलेजची स्थापना केली. तुम्हाला विचारलं जाऊ शकतो, सिल्वर ज्युबली ट्रेनिंग कॉलेजची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटलांनी केली. आणि कधी? 1935 मध्ये. लक्षात ठेवायचंय. तुकटोजी महाराज गुरुकुंज आश्रम स्थापन केला मोझरी, तिवासा, अमरावती या ठिकाणी. 1936 मध्ये आंबेडकरांनी काय? स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना केली आहे. लक्षात राहू द्यायचं आहे. स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना कधी झाली? 1936 मध्ये झाली. कोणी केली आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. बिहारमध्ये बाकाष्ट जमिनीविरुद्ध चळवळ सुरू केली होती. 36 ते 44 लॉर्ड डिनिगो व्हाईसराय झाले होते. आणि 37 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर लोकशाही स्वराज्य पक्षात सामील झाले होते. लक्षात राहू द्यायचंय. वराड हा वेगळा प्रांत करावा असा ठराव मांडलेला होता. कोणी? रामराव देशमुखांनी 1937 ला. संयुक्त खानदेश मजूर फेडरेशनची स्थापना झाली. वर्धा योजना तुम्हाला विचारले जाऊ शकतं. वर्धा योजना मौलिक आणि आधारभूत शिक्षणासाठी कोणती योजना स्थापन केली होती? वर्धा योजना. आणि कधी होती? 1937 ला होती. लक्षात राहू द्यायचं आहे. मौलाना आझाद याचे अध्यक्ष होते आणि महात्मा गांधींच्या नियोजनाखाली ही बाई स्थापन झाली होती. जस्टिस पार्टी न्यायमंडळ अध्यक्ष स्वामी रामस्वामी नायर हे बाई होते. बिहार किसान दिवस 18 ऑक्टोबरला झाला आहे. आणि प्रांतीय सरकारची पदे भूषवण्यासाठी काँग्रेसने कार्यकारी पक्षांना सदस्यांना परवानगी दिली होती. ठीक आहे बरं का. बघा, आंबेडकरांनी मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीवर सभासद झाले होते. ठीक आहे. हे पण बघा, प्रांतीय स्वायत्ततामध्ये ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस 11 पैकी 7 प्रांतांमध्ये काँग्रेसचे सरकार बनले होते. 11 पैकी 7 प्रांतांमध्ये म्हणजे खूप प्रांत झाले ना. 11 पैकी 7 प्रांत काँग्रेसचे सरकार. लक्षात राहू द्यायचं आहे. आणि म्यानमारचं नाव पहिले बर्मा होतं आणि हा बर्मा भारतापासून वेगळा झालेला होता. कधी? 1937 ला. हे पण लक्षात ठेवा. 1938 हे वर्ष आलं. 1938 ला राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. हरिपुरा अधिवेशन होतं. 1938 चे कुठले अधिवेशन होते? हरिपुरा. आणि हरिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? सुभाषचंद्र बोस हे बाई होते. नंतर हिंदू महासभेचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अध्यक्ष केले होते. आणि हैदराबाद येथे बघा कशाची स्थापना झाली होती? स्टेट काँग्रेसची स्थापना झाली होती. हैदराबाद मध्ये स्टेट काँग्रेसची स्थापना स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली होती. 38 चालू आहे. नंतर स्त्रियांना प्रॉपर्टीचा हक्क, संपत्तीचा हक्क द्यावा असं सांगितलं होतं. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आता बी विचारला तर कितवा मराठी साहित्य संमेलन आहे? चालू घडामोडीमध्ये प्रश्न विचारतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कधीचे अध्यक्ष होते? 1938च्या अधिवेशनाचे, मुंबई येथे झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? स्वातंत्र्यवीर सावरकर हे होते. मराठवाडा मुक्ती संग्रामात वंदे मातरम चळवळ सुरू झाली होती 38 ते 40 मध्ये. बालमजुरी कायदा पण झाला होता. आणि मोहम्मद इक्बाल ज्याने पाकिस्तानचा उल्लेख केला होता, बरोबर ना, यांचं निधन झालं होतं. इथे बघा 1939 मध्ये
महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस काँग्रेसच्या अध्यक्षावरून मतभेद झाले होते. आणि हे जे अधिवेशन होतं हे हे त्रिपुरी अधिवेशन होतं, त्रिपुरी अधिवेशनामध्ये. आणि महात्मा गांधींनी सांगितलं होतं ते तरी सुद्धा सुभाषचंद्र बोस उभे राहिलेले होते आणि ते निवडून सुद्धा आले होते. त्रिपुरी म्हणजे 38 आणि 39च्या अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस हे होते. आणि सुभाषचंद्र बोसांनी नंतर त्यागपत्र दिलं होतं. लक्षात राहू द्यायचं आहे. इथे बघा, सुभाषचंद्र बोसांनी वेगळा पक्ष स्थापन केला 1939 मध्ये, फॉरवर्ड ब्लॉक पक्ष. अजून पण आहे, एक जागा आहे पश्चिम बंगालमध्ये आहे तो फॉरवर्ड ब्लॉक. या पक्षाची स्थापना कोणी केली? सुभाषचंद्र बोसांनी केली. कधी केली? 1939 मध्ये. लक्षातच ठेवायचं आहे. प्रश्न विचारला तर 100% तुमचा प्रश्न बरोबर यायला पाहिजे. फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना कोणी केली? सुभाषचंद्र बोसांनी केली. आणि कधी केली आहे? 1939 मध्ये. राहील का लक्षामध्ये? लक्षात राहिलं पाहिजे. सोपा भाग आहे, सोप्या सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर इथे बघा, व्हाईसराय लिनलिथगो भारताच्या अंतर्गत स्वातंत्र्य देण्याचा उद्देश हा होता. लिनलिथगोचा उद्देश होता. म्हणजे लिनलिथगोचा अर्थ म्हणणं असं होतं की तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य द्या, परंतु कसं? भारताच्या अंतर्गत भागामध्ये. म्हणजे भारताला प्रत्यक्ष स्वातंत्र्य नको, असं लिनलिथगोचं म्हणणं होतं. त्यावेळेचा व्हाईसराय होता लिनलिथगो. लक्षात ठेवायचं 1939 ला. आणि त्यांना पण कळालं होतं ना. आणि 1939ला काय झालं होतं सर? दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली होती. आणि अख्ख्याच्या अख्खे जे काँग्रेस सदस्य होते, या काँग्रेस सदस्यांनी काय केलं होता? राजीनामा देऊन टाकलेला होता. हो, अख्ख्याच्या अख्ख्या काँग्रेस सदस्यांनी राजीनामा दिला. आणि राजीनामा दिल्यामुळे तर यांनी अंतर्गत भागामध्ये, म्हणजे भारताने इंग्रजांच्या बाजूने उभं राहावे, असा त्यांचा उद्देश होता. बरोबर. तर इंग्रजांच्या बाजूने उभे राहावे, त्यामुळे हा राजीनामा दिला होता. नंतर भारतीय बेल्विक पक्षाची स्थापना केली होती. आणि बेल्विक पक्षाची स्थापना एन दत्त यांनी केली होती. इथे पण आहे, तुम्हाला सांगितलं. दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली होती. जर्मनचे पोलंडवर आक्रमण केले होते. म्हणजे कुठल्या देशाने आक्रमण केले होते? जर्मननं केलं होतं. कुठल्या देशावर? पोलंडवर केलं होतं. आणि दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड 1939 पासून तर 1945 पर्यंत हा दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड आहे. पहिल्या महायुद्धाचा काय सांगितलं होता मी तुम्हाला? आठवतंय का मित्रांनो? लक्ष द्या, माझ्याचकडे तुमचं लक्ष पाहिजे प्रत्येकाचं. मागे शेवटी ए मित्रा, माझ्याकडे लक्ष दे. ए महिला मंडळ, इकडे बघ, माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे. कोणीच लेफ्ट राईट कोणीच बघणार नाही. प्रत्येकाचं माझ्याकडे बघ, लक्ष राहील. काय सांगितलं होतं? पहिलं महायुद्ध 14 ते 1918च्या कालखंडामध्ये पहिलं महायुद्ध. आणि दुसरं आता काय सांगत आहे? 1939 ते 1945 पर्यंत. आणि कोणावर आक्रमण केलं जर्मनीने? पोलंडवर. परंतु हे महायुद्ध कधी संपवलेलं होतं? ज्या वेळेस अमेरिकेने जपानवर बॉम्ब टाकला. ही बघा, तुम्हाला माहिती आहे, हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर बॉम्ब टाकलेला होता. या शहरांवर बॉम्ब टाकला आणि दुसरं महायुद्ध समाप्त झालं होतं. 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट तारीख होती. अजून सुद्धा तिथली परिस्थिती कधी बघितली तर तिथले जे बालक आहे छोटे छोटे, ते लुले पांगळे जन्माला येतात. त्या अणुबॉम्बचा इतका फटका बसलेला आहे. म्हणून तिसरं महायुद्ध कधी झालं चुकून तर जग समाप्त होईल असं म्हणतात. पण होणार नाही, काळजी नको करा, तुम्ही सर्व जिवंत राहाल. बरोबर ना? त्यामुळे काही काळजी करायची नाही. नंतर बघा, मराठी भाषिक एक प्रांत संयुक्त महाराष्ट्र असं नाव देण्यात आलं. अहिल्यानगर या ठिकाणी एक घोषणा झाली होती. आणि मराठी भाषिकांचा एक प्रांत पाहिजे, त्याला महाराष्ट्र आपण म्हणू. तोपर्यंत काही भाग कधी बघितलं तर बघा ना, मराठवाडा कधी बघितला तर निजामाकडे होता. बाकीचा प्रांत कधी, मध्य प्रांत कधी बघितला तर तो वऱ्हाड प्रांत. बरोबर ना? म्हणजे आजचा विदर्भ हा मध्य प्रांतामध्ये होता. आणि इथे फक्त एक असा पट्टा होता, आणि तो पण महाराष्ट्र, गुजराती, कर्नाटकी भाषिकांचा एक पट्टा होता. मग असं ठरवण्यात आलं की मराठी भाषिकांचा एक प्रांत पाहिजे. 1939 ला ठरवलेलं होतं हे. नंतर बघा, दुसरं महायुद्ध काँग्रेसनं इंग्रजांनी असं सांगितलं की भारत हा
इंग्लंडच्या बाजूने लढत आहे, म्हणून काँग्रेसला राग आला आणि काँग्रेस सरकारने काय केलं होतं, सर्व जेवढे मंत्री होते तेवढ्यांनी त्यागपत्र दिलं. इकडे त्यागपत्र दिलं, तिकडे मुस्लिम लीग आनंदात झाले आणि मुस्लिम लीगने 22 डिसेंबर हा दिवस आहे मुक्ती दिन म्हणून पाडलेला होता. लक्षात ठेवा, काँग्रेसनं त्यागपत्र दिलं म्हणून भारत मुक्त झाला बुवा. म्हणजे त्यांना भारतीयांचे भारत नको होते, परंतु हे इंग्रज पाहिजे होते, असं होतं. त्यागपत्र दिलं म्हणून मुक्तीदिन म्हणून कधी पाडलेला होता, 22 डिसेंबरला पाडलेला होता मुस्लिम लीगने. लक्षात ठेवायचं आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर हैदराबाद निजामाविरुद्ध सविनय प्रतिकारची काय केली होती, सुरुवात केली. ठीक आहे बरं का, काही महत्वाची घटना नाही ते. 1940 बघू. 1940 ला ऑगस्ट ऑफर आली होती, बरोबर ना. आणि काँग्रेस कार्यकारिणीने याचा स्वीकार केलेला नाही. कारण का, त्यामध्ये भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याचा उल्लेखच नव्हता. कस काय सुरुवात करणार स्वीकारणार आहे, आणि पाकिस्तानचा विषयच नव्हता. म्हणून मुस्लिम लीगने पण नाही स्वीकारलं आणि काँग्रेसने सुद्धा ते स्वीकारलेलं नाही. काँग्रेसचं म्हणणं होतं, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, परंतु पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे, आम्हाला अंतर्गत स्वातंत्र्य नको. अंतर्गत स्वातंत्र्य द्या आणि तुमच्या मागे फिरा का, बरोबर ना, असं नाही. त्यामुळे कसं स्वातंत्र्य पाहिजे, आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे, असं काँग्रेसचं म्हणणं होतं. ऑगस्ट ऑफर बघा. चर्चिल इंग्लंडचे प्रधानमंत्री झाले. अटलांटिक चार्टर भारताला लागू होणार नाही असं त्यांनी घोषित केलं होतं. ठीक आहे बरं का, चर्चिल होते त्यावेळेचे इंग्लंडचे पंतप्रधान. तर काँग्रेस व्यक्तिगत कायदेभंग आंदोलन चालू केलं. व्यक्तिगत कायदेभंग आंदोलन, तुम्हाला प्रश्न विचारला जातो, याला छोडो भारत नाही, दिल्ली चलो आंदोलन म्हणतात त्याला. दिल्ली चलो आंदोलन. पहिल्यांदा चलो दिल्ली होतं, आता दिल्ली चलो. म्हणजे व्यक्तिगत कसं, आता उदाहरणार्थ तुम्ही आहे, बरोबर ना, नम्रता तू एक मुलगी आहे, तू काय करशील की इथून तर तिथपर्यंत दिल्लीच्या दिशेने कूच करशील, म्हणजे चालायला लागशील. जिथपर्यंत तुला जाता येईल तिथपर्यंत तू जाशील, बरोबर. चालता चालता कधी थकली तर दुसरा लगेच तुझ्या पुढे तो जाईल. म्हणजे त्याला पण जायचं, परंतु कसं जायचंय, कायदेभंग करत जायचं आहे, कायदे पाळायचे नाही. इंग्रजांनी तुला उचलून जेलमध्ये टाकलं तरी पण चालेल, परंतु तो कायदेभंग. म्हणून पहिले जे आपले कायदेभंग करणारे होते, पहिले जे आपले हे होते, त्यांना कोणाला निवडलं होतं, कायदेभंग करणाऱ्यांपैकी पहिल्यांदा यांना निवडलेलं होतं, विनोबा भावे. दुसरे वैयक्तिक चळवळीत, वैयक्तिक कायदेभंगाच्या याच्यात कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवा, कुठलं सांगितलं, दिल्ली चलो आंदोलन सांगितलेलं आहे, लक्षात राहिलं पाहिजे. सुभाषचंद्र बोस यांना भारत सुरक्षा कायद्याखाली नजरकैद करण्यात आलं होतं 40 मध्ये, आणि मुस्लिम लीग द्वारे पाकिस्तानचा ठराव मंजूर झाला होता. आणि बघा, रयतीचे पहिले कॉलेज छत्रपती शिवाजी महाविद्यालय याच वर्षी चालू झालं, आणि उधम सिंग याने मायकल ओडवायरची हत्या केली. मित्रांनो, तुम्हाला हे पाहिजे, आता इथे काय आहे, उधम सिंगने मायकल ओडवायरची हत्या केली. कारण काय बरं, 1919 साली या वर्षी ही घटना घडलेली होती की जालियनवाला बाग हत्याकांड घडलेला होता. असं म्हणतात की उदय सिंगची प्रेमिका आहे, त्या जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये वारलेली होती किंवा निधन पावलेली होती. त्याचा बदला घेण्यासाठी, बरोबर ना, बदला घेण्यासाठी काय केलं होतं, हे केलं होतं. मग 20 वर्ष वाट बघितली आणि 20 वर्षानंतर प्रेमिकेला मारलं म्हणून 20 वर्षानंतर ते इंग्लंडला गेले आणि उधम सिंगनं काय केलं, मौका भेटला आणि त्या दिवशी याचा ओडवायरचा काय केला, खून करून टाकलेला होता. महत्वाची घटना होती. इतकं 20 वर्षानंतर मायकल ओडवायर, कारण त्यावेळेस पंजाब प्रांत हा सांभाळत होता ओडवायर. उधम सिंगने हत्या केली होती 1940 ला. लक्षात राहू द्यायचं आहे, सोपा भाग आहे, एकदम सोपं लक्षात ठेवायचं आणि पटापट पास होऊन जायचं, काळजी करायची नाही, बरोबर ना. आणि तुमचं 100% लक्षात राहणार आहे, 100% लक्षात राहणार आहे. त्यामुळे बघा पुढे, आता 40 म्हणलं, जहाल लोकशाही पक्षाची स्थापना मानवेंद्र राय यांनी केली होती. पुढे आल्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाने मानद ही पदवी दिली होती, डॉक्टरेट पदवी दिली होती रवींद्रनाथ टागोरांना ऑक्सफर्ड विद्यापीठाने. आणि तुम्हाला मी सांगितलं, रवींद्रनाथ टागोर असे पहिले भारतीय होते, त्यांना नोबेल पुरस्कार भेटला होता गीतांजली या काव्यासाठी. 1913चा नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांना भेटलेला होता, बरोबर ना, लक्षात ठेवायचं आहे.
काँग्रेस पक्षाने व्यक्तिगत सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. महात्मा गांधींनी हेच सांगत होतं मित्रांनो मी तुम्हाला. विनोबा भावे यांचे पहिले सत्याग्रही म्हणून निवड केली. तर बघा, वैयक्तिक कायदेभंग चळवळीमधले पहिले सत्याग्रही कोण? प्रश्न कधी विचारला तर कोण आहे? विनोबा भावे हे आहे. आणि दुसरे कोण असा प्रश्न कधी विचारला तर कोण आहे? सर पंडित जवाहरलाल नेहरू. आणि याच वर्षी आपले सुभाषचंद्र बोस जे आहे हे कुठे गेले? बर्लिनला गेलेले दिसतात तुम्हाला. पुढे आल्यानंतर 1941 रवींद्रनाथ टागोरांचं निधन झालेलं आहे आणि संयुक्त महाराष्ट्र सभा ही संघटना स्थापन झाली आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? रामराव देशमुख होते. जपानने पार हार्बर अमेरिकेवर हल्ला केला आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रवेश केला. म्हणजे 3940 या वर्षापर्यंत सुद्धा अमेरिका युद्धात न होता आणि जपाननं पर्ल हार्बर हे बंदर आहे. बंदर म्हणजे वानर नाही बरं का. इथे तुम्ही समजाल की टुन्नुक टुन्नुक उड्या मारणारं वानर असतं. हे वानर नाही म्हणत. बंदर म्हणजे ज्या ठिकाणी जहाज थांबतात ते बंदर म्हणतोय मी. बरोबर ना? लक्षात राहू द्यायचं आहे. पर्ल हार्बर या बंदरावर हल्ला केला आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने प्रवेश केला. तोपर्यंत अमेरिकेने भरपूर पैसा कमवून घेतला होता. बरोबर. युद्धात प्रवेश नव्हता. सर्वांना दोघही पक्षांना जे मित्र आणि शत्रू पक्ष आहे दोघांना सुद्धा ते काय करत होते? शस्त्रास्त्र पुरवत होते. म्हणून अमेरिकेची इतकी प्रगती दिसते. बरोबर ना? भरपूर पैसा कमवला यामध्ये. दुसऱ्या महायुद्धात प्रवेश केला आणि मित्र पक्षांच्या बाजूने अमेरिका लढला आणि अमेरिकेनेच समाप्त करून टाकला. सुभाषचंद्र बोस भारतातून निसटून गेले होते. बर्लिनला गेले होते आणि याच वर्षी संयुक्त महाराष्ट्र सभा मुंबईला झाली होती आणि हिंदू कोड बिल आणलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1941. मित्रांनो, आता आपण म्हणतो की सर्वांना समान कायदा आहे, सर्वजण समान आहे, अजून महिलांना पोटगीचा हक्क आहे, असे अनेक प्रकारचे 5 कायदे होते. परंतु त्यावेळेस हे हिंदू कोड बिल मंजूर नाही केलं होतं. बरोबर ना? त्यामुळे हिंदू कोड बिल मंजूर न झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता. लक्षात ठेवायचं आहे. राजीनामा देण्याचं कारण काय आहे? हिंदू कोड बिल मंजूर न झाल्यामुळे राजीनामा दिला होता. लक्षात ठेवायचं आहे. 1941 ची घटना आहे. म्हणजे आता कुठलं बिल मंजूर नाही झालं तर कुठला मंत्री राजीनामा देईल का? नाही देणार. तर लक्षात राहू द्या. 42 ची घटना बघा, प्रति सरकारची स्थापना झाली होती. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, पत्री सरकार किंवा प्रति सरकारची स्थापना कधी झाली? 1942 ला. आणि प्रति सरकारची स्थापना कोणी केली? क्रांतिसिंह नाना पाटील. लक्षात ठेवायचं आहे. कोणी? क्रांतिसिंह नाना पाटील. म्हणजे असं म्हणतात, क्रांतिसिंह असं म्हणतात की जे इंग्रज दिसतील त्यांच्या पायाला पत्र्या ठोकत होते. म्हणजे इंग्रजांची येण्याची हिंमत होणार नाही. बरोबर ना? म्हणून त्याला पत्री सरकार किंवा प्रति म्हणजे इंग्रजांच्या विरुद्ध एक सरकार, ते लोकांच्या हिताचं काम करेल, तसं प्रति सरकार हे स्थापन केलं होतं. कोणी स्थापन केलं होतं? क्रांतिसिंह नाना पाटील. आणि प्रति सरकारची स्थापना कुठे झाली? सातारा या येथे झाली होती. लक्षात राहू द्यायचं आहे. महाराष्ट्र एकीकरण परिषद पण संपन्न झाली होती. TG केदारे याचे अध्यक्ष दिसतात तुम्हाला. बर्मा आणि मलायांमध्ये भारतीय सैन्यांची कैद्यांची इंडियन नॅशनल आर्मी रासबिहारी बोसनं स्थापन केली होती. लक्षात ठेवायचं आहे. 42 मध्ये बर्मा म्हणजे म्यानमार आणि मलायामधील जे कैदी होते त्यांच्या कैद्यांची आर्मी कोणी स्थापन केली होती? रासबिहारी बोस यांनी स्थापन केली होती. आणि सोमेंद्रनाथ टागोर यांनी क्रांतिकारी सौम्यवादी पक्षाची स्थापना 42 मध्येच केलेली दिसते. मग 42 मध्ये बघा, छोडो भारत आंदोलन चालू झालं होतं. छोडो भारत आंदोलनामध्ये पहिल्यांदा काँग्रेसनं काय केलं? जे काँग्रेसचे जेवढे सदस्य होते तेवढ्यांना पहिल्यांदा आत टाकलं, म्हणजे तुरुंगात टाकलेलं होतं. आणि काँग्रेसला त्यावर्षी बेकायदेशीर घोषित करण्यात आलं होतं. छोडो भारत आंदोलन चालू झालं होतं म्हणून. कारण काँग्रेसनं पहिल्यांदा शांतताने हे केलं. नंतर युद्ध भरपूर पेटलं, कारण त्या युद्धाची झळा भारतावर सुद्धा बसू शकणार होती. त्यामुळे काय केलं काँग्रेसला यांनी? मग छोडो भारत आंदोलन चालू झालं होतं आणि काँग्रेसला बेकायदेशीर घोषित केलं. महाराष्ट्र एकीकरण परिषदची स्थापना झाली होती. आंबेडकरांनी ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती. प्रश्न विचारला जातो, ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि कधी केली? 1942 ला.
तर महर्षी कर्वेंना बनारस विद्यापीठाची डिलीट ही पदवी मिळालेली होती 42 मध्ये. आणि जपानची विजयाची घोडदौड सुरूच होती. सिंगापूर जिंकले, तसेच रंगून पर्यंत हल्ला केला. पुढे जपान जसा जसा पुढे आला, आणि कारण जपानचे नेतृत्व कोण करत होते? आपले सुभाषचंद्र बोस हे करत होते. जपानने अक्षरशः रंगून रंगून म्हणजे आताच पहिले म्यानमारची राजधानी रंगून हे होतं, इरावती नदीच्या काठावर बसलेले मित्रांनो. आणि रंगूनचं नाव आता यांगून ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा. नंतर मग हळूहळू हळू आपल्या ईशान्य भारतातून आसामपर्यंत, म्हणजे यांचं म्हणणं असं होतं सुभाषचंद्र बोसांचं, की इंग्रजांच्या तावडीतून भारताला सर्व मुक्त करा, म्हणजे भारताला जिंकूनच घ्यायचं होतं, असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु त्याच वेळेस जपानवर हल्ला झाला पुढे, आणि आपलं हे हे असं झालं होतं. नंतर क्रिप्स प्रस्ताव आला होता नवीन संविधान मान्य करण्यासाठी. काँग्रेस आणि मुस्लिम लीगने याला नामंजूर केला. नामंजूर करण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे. कारण का नामंजूर केला असेल? सर, त्यामध्ये स्वतंत्र भारताचा उल्लेख नसेल आणि मुस्लिम लीगसाठी पाकिस्तानचा उल्लेख नसेल. त्यासाठी काय केलेलं आहे? नामंजूर केलेला तुम्हाला दिसत आहे. बरोबर, लक्षात ठेवायचं आहे. तर टोकियो येथे रासबिहारी बोस यांनी भारतीयांची सभा घेतलेली आहे. जपानने भारतावर हल्ला केलेला होता. नंतर भारत छोडो प्रस्ताव काँग्रेस कार्यकारिणीने संमत केला. आदेश वर्धा या ठिकाणी दिला. प्रश्न विचारला जातो, भारत छोडोचा प्रस्ताव कुठे केलेला होता? कुठे? तर लक्षात राहू द्यायचा आहे, भारत छोडोचा वर्धा या ठिकाणी प्रस्ताव आदेश दिला होता. तर भारतीय साम्यवादी पक्षाला बघा वैद्य घोषित केलं होतं, म्हणजे ज्याला आतापर्यंत वैद्य नव्हतं, कारण साम्यवादी पक्षाने इंग्रजांना सपोर्ट केला, त्यामुळे याला वैद्य घोषित केलं होतं. तर कॅप्टन मोहन सिंगच्या नेतृत्वाखाली ब्रह्मदेश भारतीय युद्ध कैद्यांची एक राष्ट्रीय सैन्यात काय केली होती? भरती केली दिसते तुम्हाला. आज आपण वाटलं तर भारत स्वातंत्र्य करून टाकू. दाखल केले. 43 मध्ये सुभाषचंद्र बोस हे टोकियो येथे गेले. भारताचे अस्थायी सरकार स्थापण्याची सुभाषचंद्र बोसांची घोषणा केली. प्रश्न तुम्हाला विचारला जातो, सुभाषचंद्र बोसांनी भारताचे अस्थायी सरकार स्थापण्याची घोषणा कधी केली? कुठे केली? टोकियो या ठिकाणी केली. आणि कधी केली आहे? 1943 मध्ये. पुढची घटना बघा, त्यानंतर जपानने अंदमान निकोबार बेटे हे जिंकून घेतले, आणि भारत सरकारकडून भारताकडून अंदमान निकोबार बेटे जिंकून घेतले. आणि तुम्हाला ते आता 42च्या घटनाला 75 वर्ष, म्हणजे अमृत महोत्सव पूर्ण झाल्यानंतर त्या बेटांचे नाव बदलवण्यात आले होते. म्हणजे एक एक बेट होतं, नील बेटाचं नाव शहीद ठेवण्यात आलं, रॉस बेटाचं नाव सुभाषचंद्र बोस बेट ठेवण्यात आलं. 3 बेटांचे नाव बदलवले होते. हे पण लक्षात ठेवा. इथे ही घटना सांगितली. भारतीय राष्ट्रीय सेनेचे आसाम येथे संघटन झाले, आणि डिवाइड अँड ट्वीट हे मुस्लिम लीगने कराची येथे काय केले होते? अधिवेशनात घोषणा केली होती. बघा, डिवाइड अँड ट्वीट म्हणजे काय करायचं आहे? की फोडायचं आणि काय करायचं आहे? माघार घ्यायची, असं मुस्लिम लीगने कराची अधिवेशनामध्ये सांगितलं. आणि मणिपूर मध्ये जपानी सैन्य पोहोचले. कोहिमा वरून ते मागे हटले. कोहिमा पर्यंत ते गेले आणि मागे हटले. आणि त्याच वेळेस लॉर्ड पेव्हेलची व्हाईसराय म्हणून निवड झाली होती. लक्षात ठेवा. 44 हे वर्ष उगवलं, आणि 44व्या वर्षी बघा समता संघाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली होती. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं होतं 1927 मध्ये, आय थिंक 27 मध्ये, 1927 मध्ये समाज समता संघाची स्थापना सांगितली होती. आठवलं पाहिजे तुम्हाला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. आणि इथे काय सांगत आहे? समता संघाची स्थापना 1944ला महर्षी कर्वे यांनी केली होती. आज ज्या मुली शिकलेल्या आहे, बरोबर ना, मोठं प्रमाण आहे. महात्मा फुले यांनी तर शाळा तर चालूच केल्या होत्या. सावित्रीबाई फुले या तर आपल्या पहिल्या मुख्याध्यापिका स्त्री शिक्षिकाच होत्या. परंतु महर्षी कर्वे यांनी महिलांसाठी भरपूर मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं आहे. SNDT कॉलेज असो, विद्यापीठ असो, महिला विद्यालय असो, भरपूर. आणि इथे समता संघाची स्थापना सुद्धा केलेली आहे. त्यानंतर महर्षी विठ्ठल शिंदेचं निधन झालं होतं पुणे इथे. इथे बघा, लाल बावटा पथकाची कला पथकाची स्थापना कोणी केली होती? अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गव्हाणकर यांनी केली होती. लाल बावटा पथक होतं. तुम्ही एक सॉन्ग ऐकलं असेल, माझी मैना गावाकडे राहिली, त्याची काही काही झाली, असं काहीतरी सॉन्ग होतं. मला ते सॉन्ग अण्णाभाऊ साठे यांनी गायलेलं होतं, बरोबर ना. असं त्यांचं
आणि लाल बावटा पथकाची स्थापना अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गव्हाणकर यांनी केली होती. त्याच वर्षी सार्जंट आयोग हा नेमलेला होता. त्याच वर्षी सार्जंट आयोग नेमलेला होता. आणि हा सार्जंट आयोग कधी? 1944ला. आणि जस्टिसचं नाव बदलवलं. जी जस्टिस पार्टी आपण बघितलं 1916ला स्थापन झाली आणि ती त्याचं नाव TN नायर यांनी स्थापन केली होती ना, त्याचं नाव द्रविड कझगम असं ठेवण्यात आलं होतं. आता DMK हा पक्ष दिसतो तुम्हाला तामिळनाडूमध्ये दिसतो ना, आहे DMK आहे, बरोबर ना? लक्षात ठेवायचं ही जी जस्टिस पार्टी आहे. आणि नंतर 44 ते 47 भारताचे व्हाईसराय लॉर्ड वेव्हल आले. आणि बघा मुंबईमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केलेली आहे? पीपल एज्युकेशन सोसायटी 1945ला मुंबई येथे केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. लक्षात ठेवायचं आहे. पहिल्यांदा सांगितलं शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली 1942ला. त्याच्या पहिले सांगितलं 1936ला स्वातंत्र्य मतदार पक्षाची स्थापना केली. आणि आता काय सांगत आहे? पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1945ला केली होती. आणि याच वर्षी रासबिहारी बोस यांचे निधन झाले होते. आणि लॉर्ड वेव्हलने शिमला संमेलन घेतलेले होते 1945ला. मजूर पक्ष सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इंग्लंडमध्ये विजय झाला. हा मजूर पक्ष विजय झाला म्हणून भारताला स्वातंत्र्य, कारण हा पक्ष थोडा उदारमतवादी होता. मजूर पक्ष विजयी झाला म्हणून भारताला स्वातंत्र्य पण भेटलं होतं, कारण कारण यांनी देऊन टाकलेलं होतं. विनाट जर्मनी मित्र राष्ट्रांसमोर काय झालं? शरण आलं. द्वितीय महायुद्ध संपल्या 45ला. अमेरिकेच्या विमानांनी जपानच्या हिरोशिमावर 6 ऑगस्टला बॉम्ब टाकला. नागासाकीवर 9 ऑगस्ट 1945ला बॉम्ब टाकला. आणि जपान बिनशर्त काय केलं? शरण आलं. जपानने माघार घेतली, कारण अणुबॉम्बची प्रक्रिया अख्ख्या जगालाच कळालेली होती, बरोबर ना? भारताच्या कायदे मंडळात सार्वत्रिक निवडणुका सुद्धा पार पडलेला होता. आणि आपण 46 वर्ष बघणार आहोत. माझ्याकडे लक्ष. अजून बघा मित्रांनो, 13 मिनिट बाकी आहे. 13 मिनिट. नाही तर काही मुलं, सर, काहींचं मन असेल, कोणी मेसवर चाललं असेल, कोणी नाश्ता करत असेल, बरोबर ना? फक्त इथे शरीराने बसायचं नाही, मनानं सुद्धा बसायचं आहे, बरोबर? प्रत्येकाला सांगत आहे मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. काही प्रॉब्लेम आला तर विचारा. तुम्ही हुशार आहे तसं. कोण आहे ऑनलाईन? सानिया, विचार बाई, तुला काही कधी प्रॉब्लेम असला तर. बोलत राहायचं. 1946 बघा, कॅबिनेट मिशन भारतात आगमन झाले. त्रिमंत्री योजना होती कॅबिनेट मिशन 46. आणि जवाहरलाल नेहरू हे बाई काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनलेले होते. आणि मुंबई येथे नौदलाने उठाव केला होता. तलवार बोटीवर उठाव झाला होता, फेमस उठाव आहे हा. परंतु या उठावाला सपोर्ट भेटलेला नाही आणि नंतर टीकाच झाल्या होत्या. बघा, हिंदू विवाहित स्त्रियांना विभक्त राहून पोटगी मागण्याचा अधिकार मिळाला. पोटगीचा अधिकार 1946ला देण्यात आला होता, बरोबर? बरं आहे, महिलांना पोटगी तरी आहे, तर नाही तर तुम्हाला तर माहिती आहे पुरुष वृत्ती कशी असते तर, बरोबर ना? काही तुम्हाला वाईट वाटेल, परंतु मित्रांनो आहे ते आहे, बरोबर ना? पुरुषांना महिला म्हणजे साधन वाटते, बरोबर ना? साधन नाही. बरोबरीनं राहिले पाहिजे, बरोबरीनं वागलं पाहिजे, तर प्रगती आहे, बरोबर? आतापर्यंत भारत प्रगती न होण्याचं हे पण कारण होतं, कारण 50% जे लोकसंख्या आहे ते कामच करत नव्हते. आता कुठे महिला पुढे येत आहे तर सपोर्ट केला पाहिजे, बरोबर आहे ना? बरोबर. पोटगीचा अधिकार देण्याचा कायदा झाला होता. पण आता मी काही पुरुष, आता मी एकच काल परवा एक व्हिडिओ बघितला नेटला. त्या पुरुषाने पोटगीसाठी त्याच्या नावावर जेवढी संपत्ती होती तेवढीची तेवढी संपत्ती त्याने कोणाच्या नावावर करून टाकली? त्याच्या आईच्या नावावर करून टाकली. असा हा कायदा बघितला होता. हा एक व्हिडिओ असा आला होता. म्हणजे काहीतरी वाचवण्याचे प्रकार करत असतात, परंतु चांगलं राहिलं पाहिजे सर्वांनी, बरोबर? संविधान समितीची निवडणूक झाली होती. आणि मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कारवाईस काय केला होता? प्रारंभ केला होता. डायरेक्ट ऍक्शन डे या 1946ला हा केला. आणि बऱ्याच भारताच्या भागामध्ये दंगे उफाळलेले होते, खूप दंगे झाले होते. आणि अंतरिम सरकारमध्ये कधी बघितलं तर प्रधानमंत्री म्हणून जवाहरलाल नेहरू यांची निवड झाली होती. प्रश्न विचारला जातो तुम्हाला, अंतरिम सरकारमध्ये भारताचे पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान होते. लक्षात ठेवायचं आहे. मुस्लिम लीग सुद्धा अंतरिम सरकारमध्ये सामील झाली.
दिल्ली येथे संविधानाची बैठक झाली. महात्मा गांधींनी नवखोली येथे सत्याग्रह चालू केला होता. कारण भरपूर दंगे होते, भरपूर दंगे उफाळत होते. बरोबर ना? त्यामुळे सत्याग्रह, कारण लोकांना इकडे लोक म्हणजे स्वातंत्र्याच्या विचार होते आणि तिथे महात्मा गांधी देशाची सेवा करत होते. लक्षात ठेवायचं आहे. अंतरिम सरकारमध्ये इथे नवखोली येथे सत्याग्रह त्यांनी चालू केला होता. आंबेडकरांनी मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली 1946ला. लक्षात ठेवा, सिद्धार्थ कॉलेज कुठे आहे? मुंबई येथे आहे. आणि मिलिंद कॉलेज कुठे आहे? मिलिंद कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथे मिलिंद कॉलेज आहे. बघा, स्टेट काँग्रेसचा पहिला हुतात्मा कोण होते? इथे विचारला जाऊ शकतो. गोविंद पानसरे पहिला हुतात्मा होता. गोळीबार झाला होता 1946ला आणि स्टेट काँग्रेसचा पहिला हुतात्मा म्हणून गोविंद पानसरे हे होते. पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. सांगितलं तुम्हाला. प्रत्यक्ष कारवाई दिवस हा 16 ऑगस्ट हा होता. आणि क्रांतिसिंह नाना पाटीलांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात सहभाग झाले आणि मध्य प्रांतात सुद्धा भाषणात त्यांना बंदी घातलेली होती. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र एकीकरण परिषद बेळगावला सुरू झाली होती. तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, संयुक्त महाराष्ट्र एकीकरण परिषद कुठे आहे? बेळगावला. तर इथे महाराष्ट्र एकीकरण परिषद मुंबई शंकरदेव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आणि मुंबईमध्ये मध्य प्रांत, मराठवाडा, गोमंत भाग म्हणजे जे मराठी भाषिक आहे ते सर्व मुंबईमध्ये हे करणार होते, मराठी प्रांत बनवलेले होते. 1947ला काय काय आलं बरं का? 1947ला तर अंतरिम सरकार तर स्थापन झाले होते. तर महात्मा गांधी यांनी आंबेडकरांचे नाव सुचवले की आंबेडकर हुशार आहे, त्यांच्या नॉलेजचा फायदा आपल्या देशाच्या सेवेसाठी करून घ्या. आणि अंतरिम सरकारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायदा मंत्री, बघा दुसऱ्या पक्षाचे असून कायदा मंत्री हे बाई पद दिलं होतं. आता देतील का? बरोबर असं आहे. आता देतील का दुसऱ्या पक्षातल्या देताला? स्वतःच्या पक्षाला कमी पडता मित्रांनो, कशाला दुसऱ्याच्या पक्षाच्या देताला देतील बरं? बरोबर आहे ना? तर 100% बरोबर आहे. तर इथे लक्षात ठेवायचं आहे, कायदा मंत्री हे कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. अकोला करार झाला आणि ध्वजदिन हैदराबाद संस्थानात कधी स्थापन केला जातो? ध्वजदिन 7 ऑगस्टला. वृत्तपत्र चौकशी समितीची स्थापना झाली. त्रिमंत्री योजना मुस्लिम लीगने फेटाळलेली दिसते तुम्हाला. कधी? त्रिमंत्री योजना 1947ला. कारण का? पाकिस्तानचा उल्लेखच नव्हता. बरोबर ना? भारताने सुद्धा फेटाळलेली होती. कारण का? स्वतंत्र संयुक्त भारताचा उल्लेख नव्हता, त्यामुळे बाई फेटाळलेली होती. पुढे लक्षात ठेवायचं आहे, लक्षात राहिलं पाहिजे. हॅटलीने जून 1948 पूर्वी भारत सोडून जाण्याची घोषणा केली आणि माउंट बॅटन व्हाईसरॉय आले होते. प्रश्न विचारला जातो, म्हणजे हॅटलीने काय सांगितलं होतं की त्या 1948 पूर्वी आम्ही भारत सोडून जाऊ असं. आणि त्यावेळेस आपले व्हाईसरॉय म्हणून कोण आले होते? माउंट बॅटन हे बाई आपले व्हाईसरॉय म्हणून आले होते. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारत पाकिस्तान वाद संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षतेकडे गेला आणि माउंट बॅटन यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला काय केलं होतं? स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती. लक्षात राहू द्यायचं आहे. हिंदू मुस्लिम दंगे, भारताच्या फाळणीची माउंट बॅटन यांनी घोषणा केली. भारत आणि पाकिस्तान असे 2 राष्ट्र होणार होते. बरोबर ना? बऱ्याच ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगे उफाळले होते. भारतीय पहिले जे आम्ही सर्व एक आहे, भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते, तेच लोक काय करायला लागले होते? हिंदू मुस्लिम म्हणजे धर्मवाद राजकारण पसरलेलं होतं. कारण इंग्रज भारतात आले होते, त्यांना भारत भारत ठेवायचा नव्हता नंतर. बरोबर ना? बघा, मग 2 देश घोषणा केली. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, इंग्लंडने स्वातंत्र्याचे विधेयक संमत केले आणि 14 ऑगस्ट या दिवशी, म्हणजे 14 ऑगस्टच्या रात्री काय झालेलं आहे? स्वतंत्र भारत झाला, म्हणजे दोघं देशांना स्वातंत्र्य दिलं. तर पाकिस्तानने 14 ऑगस्ट हा दिवस त्यांचा स्वातंत्र्य दिवस म्हणून बनवतात
आणि भारत हा कधी बनवतात? 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून बनवतात. बघा मित्रांनो, आपला भारत स्वतंत्र झाला आणि 48 मध्ये महात्मा गांधीजींची हत्या झाली. ऑगस्ट मध्ये भारत स्वतंत्र झाला. ज्यावेळेस इथे फटाके फुटत होते, झेंडा वंदन होत होता, त्यावेळेस महात्मा गांधी बंगाल प्रांतामध्ये हे दंगे सोडवण्याचं काम करत होते. म्हणजे ज्या माणसाने 1915 पासून आपल्या देशासाठी प्रत्येक मोठमोठ्या चळवळी उभारल्या आणि तो माणूसच सादर नव्हता इतक्या मोठ्या इव्हेंटला, म्हणजे पहिल्यांदा देशसेवा. म्हणून आज आपल्याला महात्मा गांधीजींचा सर्व जग म्हणून महात्मा गांधींना पुजतं. कुठलेही सरकार असो, महात्मा गांधींच्यावर कोणाचाच हे नाही, विरोध नाही. बरोबर ना? अमेरिकेमध्ये सुद्धा पुजतात, सर्व देशांमध्ये, रशियामध्ये असो, मोठमोठ्या देशांमध्ये असो. बरोबर. आणि भारतात तर आहे. बरोबर ना? 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींचे हत्या झाली आणि किमान वेतन कायदा हा 13 असंघटित क्षेत्रांना, म्हणजे किमान वेतन म्हणजे तुम्ही कमीत कमी इतकं तरी वेतन दिलं पाहिजे स्त्री आणि पुरुषांना, हा किमान वेतन कायदा हा संबंध झाला होता. आणि 1948 ला राजगोपालाचारी हे सी राजगोपालाचारी हे भारताचे पहिले गव्हर्नर बनले होते. मला प्रश्न विचारू शकता, भारताचे पहिले गव्हर्नर कोण कोण होते? सी राजगोपालाचारी होते. हैदराबाद संस्थान भारतामध्ये सामील झालं. ऑपरेशन पोलो हे राबवलेलं होतं. असंच हैदराबाद संस्थानचं म्हणणं होतं, आम्ही पाकिस्तानामध्ये जातो. परंतु कसं पाकिस्तानामध्ये जाणं शक्य होतं? म्हणून ऑपरेशन पोलो पोलीस कारवाई केली आणि ऑपरेशन पोलो राबवलं आणि आपण 26 तासाच्या आत हैदराबाद संस्थान स्थापन केलं. जुनागड संस्थान सुद्धा स्थापन झालं होतं, सामील झालं. आणि JVP समिती म्हणजे जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल आणि पट्टभी सीतारामय्या JVP कमिटी सुद्धा नेमलेली होती. फॅक्टरी ऍक्ट झाला तथा 1948 ला. पुढे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना शेकप 1948 ला झाली. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरा विवाह सविता आंबेडकरांशी म्हणजे शारदा कबीर यांच्याशी केला होता. मद्रास नेटिव्ह असोसिएशनची स्थापना झाली होती. गाजुलू लक्ष्मी नरसुचेट्टी यांनी केली होती. राधाकृष्णन आयोग शिक्षणासंबंधी आला होता. विद्यापीठे शिक्षण द्यावे असं सांगितले होते. दार कमिटी नेमलेली होती. JN लाल आणि पन्ना लाल हे काय लाल हे काय होते? दार कमिशनचे सदस्य होते. महात्मा गांधींनी हिंदू मुस्लिम दंग्याविरुद्ध उपवास केला होता. विनोबा भावे यांच्या प्रेरणेने सर्वोदय समाजाची स्थापना झाली होती. तुम्हाला प्रश्न विचारतात, सर्वोदय सभेची स्थापना कोणी केली? विनोबा भावे यांनी केली. आणि त्यानंतर पोलीस कारवाई तुम्हाला सांगितली. मराठवाडा मुक्ती दिन कधी आहे? 17 सप्टेंबरला आहे. 17 सप्टेंबर 1948 ला म्हणजे हैदराबाद हे झालं आणि मराठवाडा मुक्ती दिन म्हणून आपण 17 सप्टेंबर हा पाडलेला आहे. 1949 ला नवी घटना स्वीकृत झाली. भारत भूतान कायम शांतता आणि मैत्री करार आहे. महिला विद्यापीठात जे होते त्याचं नाव नाथीबाई दामोदर, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असे केले होते. द्रविड कजगम पक्ष फुटला आणि अण्णा दुराई गटाला द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजे DMK असे नाव देण्यात आलं होतं. लक्षात ठेवा. आणि 1950 हे शेवटचं वर्ष बघू आणि आपण हा भाग संपलेला घोषित करू. तर भारतीय गणराज्याची नवीन घटना अंमलात आली 1950 ला. भारत नेपाळ मैत्री करार झाला. सरदार वल्लभभाई पटेल यांचं निधन झालं कधी? 1950 ला. तरी पण आजकाल मुलं म्हणतात की पहिल्यांदा पंतप्रधान हे झाले पाहिजे होते. तर मित्रांनो, निवडणुका 1951 ला झाल्या, बरोबर ना? 52 ला पंतप्रधान झाले. तुम्हाला माहिती पाहिजे. सरदार वल्लभभाई पटेल यांचं निधन कधी झालं आहे? 1950 ला. पंडित नेहरू आणि लियाकत अली यांच्यात करार झाला होता. राष्ट्रीय काँग्रेस योजना आयोगाची नियुक्ती झाली होती आणि भारत अफगाण पहिला मैत्री करार झाला होता 1950 ला. आणि हैदराबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद या ठिकाणी म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मिलिंद कॉलेजची स्थापना केली. पीपल एज्युकेशन सोसायटी. लक्षात ठेवायचं आहे. तोपर्यंत 1950 हे वर्ष वाचून घ्या. व्यवस्थित वाचा. आपला भारत स्वतंत्र झाला आहे. 1 मिनिट आहे.
आला. मित्रांनो, आता काय भारत स्वतंत्र झाला आणि आपण बघा आता उद्याच्या दिवशी तुम्ही काय करा, आता तिथे अजून काय काय आहे तिथे अशाच गोष्टी मी तुम्हाला काही गोष्टी अशा प्लस म्हणते तुम्ही फक्त वाचून घ्या. बरोबर सानिया, या गोष्टी वाचून घ्यायच्या आहेत. कोणकोणत्या सांगतोय तर बघा, पहिल्यांदा ब्रह्मदेश युद्ध सांगितलं होतं. कधी? पहिलं 24 ते 26. नंतर द्वितीय 52, तृतीय 85. हे पहिलं यंदाबूच्या तहाने, दुसरं इंग्रज ब्रह्मदेशांवर अधिकार. हे काही आपल्याला महत्वाचं नाही. अफगाण युद्ध फक्त वरच्यावर लक्षात ठेवा, 39 42 1800. द्वितीय अफगाण युद्ध 78 80. नंतर इंग्रज शीख युद्ध, पहिलं 45 46, दुसरं 48 49. हा, आता तुम्हाला हे महत्वाचं आहे, 1857चा उठाव खूप लक्षात ठेवायचं. 1857चा उठाव कधी आहे बघा, दिल्लीला 11 मे 1857 ते 30 सप्टेंबर 1858 पर्यंत दिल्लीला हे चालला. दिल्ली 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? बहादूर शाह जफर आणि दुसरे जनरल बख्त खान यांनी केलं. आणि दिल्लीवर आक्रमण कोणी केलं? निकोलसन आणि लॉरेन्स आणि हिलिंग्टन हडसन यांनी केलं होतं. नंतर लखनौ बघा, कधी झाला होता उठाव लखनौला? 20 मे 1857 ला. तर समाप्त कधी झाला होता? 1 मार्च 1958 ला. बेगम हजरत महल, तुम्हाला प्रश्न विचारता, लखनौ उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? बेगम हजरत महल. आणि त्यांच्या विरुद्ध इंग्रज कोण कोण होते? कॅम्पबेल होते, हॅवलॉक होते, कर्नल नील होता, ऑट्रम होता आणि लॉरेन्स होता. नंतर 4 जूनला कानपूर येथे उठाव झाला. 4 जून ते 15 मार्च 1858 पर्यंत कानपूर येथे उठाव, 4 जूनला उठाव झाला होता. कानपूर उठावाचे नेतृत्व कोणी केले? नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे. त्यांच्या विरुद्ध कोण होते? प्रश्न विचारला तो. कॅम्पबेल, हॅवलॉक आणि व्हीलर होते. झाशीला कधी झाला? 5 जूनला झाला. कोणी केले? झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे. विरोध लढला होता. पुढे अलाहाबादला 20 जून 1857 ला उठाव झाला. मौलवी लियाकत अली होते, कर्नल लिनने हे विरुद्ध. इथे बिहारला तुम्हाला विचारलं जातं, बिहारला 1857 उठाव कधी चालू झाला होता? 15 जुलैला. आणि नेतृत्व कोणी केले होते? कुंवर सिंग आणि त्याच्या विरुद्ध कोण होते? कुंवर सिंग यांच्या विरुद्ध विल्यम टेलर होते. बरेलीला 25 जुलैला झाला आणि खान बहादूर खान हे होते बरेलीला. आणि कलीन, कॅम्पबेल हे बाई यांनी काय केलं होतं? विरुद्ध केलं होतं. इथे लक्षात ठेवा, 1857 1858 फैजाबाद इथे झाला होता. मौलवी मदुल्ला शाह हे आणि जनरल रेडन आणि हेनरी लॉरेन्स हे याच्या विरुद्ध होते. आणि 1857 ग्वाल्हेर चे नेतृत्व कोणी केले? तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाई. आणि त्याचे कोणी केले होते? व्ह्यूरोज. तुम्हाला माहिती आहे, व्ह्यूरोजने राणी लक्ष्मीबाईला गोळी घालली. राणी लक्ष्मीबाई धारातीच पडल्या. आणि एकमेव युद्ध 1857 मधला मोठा युद्ध म्हणून राणी लक्ष्मीबाई यांचा उल्लेख सुद्धा केलेला होता. बरोबर. नंतर या ठिकाणी 1857च्या उठावाचे साहित्य दिलेलं आहे. कोणी काय काय म्हटलं तर सय्यद अहमद खान यांनी द कॉजेस ऑफ द इंडियन रिव्होल्ट असं म्हटलेलं आहे. मुजुमदार द शिपॉय म्युनिटी अँड रिव्होल्ट ऑफ 1857. एन सेन 1857. अशोक मेहता 1857 दी ग्रेट रिबिलन असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर शशिभूषण चौधरी स्टेरीज ऑफ द इंडियन म्युनिटी असं नाव. पूरणचंद्र जोशी रिबेलियन 1857 असं नाव दिलं आहे. हरिप्रसाद चट्टोपाध्याय शिपाई म्युनिटी असं नाव दिलं आहे. तर विदा सावरकर, तुम्हाला प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवायचं आहे सानिया, विदा सावरकर यांनी 1857च्या उठावावर कोणता ग्रंथ लिहिला होता? फर्स्ट वॉर ऑफ द इंडियन इंडिपेंडन्स, म्हणजे भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध असं विदा सावरकर यांनी म्हटलं होतं. आणि टी.आर. होल्म्स यांनी हिस्ट्री ऑफ द इंडियन म्युनिटी, म्हणजे एक शिपायाचं बंड होतं, असं इतिहासातलं एक शिपायाचं बंड होतं असा उल्लेख यांनी केला होता. कोणी? होल्म्सने केला होता. अशा पद्धतीने इथे आपला इतिहास संपला. उद्याच्या दिवशी बरोबर 10 वाजता आपलं मराठी चालू होणार आहे आणि मराठी आपलं कंटिन्यू राहणार आहे. प्रॉपर समजला आहे तुम्हाला? सानिया, अजून कुणाल, बाकीचे जे कोणी असतील प्रॉपर विचारायचं आहे. काही प्रॉब्लेम आला तर 100% प्रश्न विचारा. बरोबर ना? चला भेटू आपण उद्या बरोबर आपल्या वेळेला. चला ठीक आहे, उद्या भेटणार आहोत आपण.